आपण आता सुरू करतो आहोत पीएचडी कोर्सवर ग्रामीण विकास पहिलं लेक्चर शोध प्रबंधाचे सादरीकरण. ऍक्च्युली आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे सर्च मेथोडॉलॉजीचा, आपल्याला तो सिलेबस फोकस करायचा आहे. सिलेबस मध्ये 3 विषय आहेत, त्यातले तिन्ही विषय असे वेगवेगळ्या स्वरूपातील आहेत, पण आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी हा विषय आहे तो जास्त फोकस करायचा त्याच्यावर, कारण आपली परीक्षा जी आहे ती रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयावर होणार आहे. तर त्यामुळे 12 क्रेडिटची जी परीक्षा आपण घेणार आहोत ती रिसर्च मेथोडॉलॉजी असल्यामुळे जास्तीत जास्त प्राधान्य आपण रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयाला देतो. ठीक आहे. आता आपली जी बॅच आहे, पहिली बॅच, ही बॅच थेसिस सबमिशनच्या जवळपास आता आलेली आहे. तुमचे 34 महिने पूर्ण झाल्यानंतर, रजिस्ट्रेशन पासूनचे 34 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही थेसिस सबमिशन करायला एलिजिबल होता. काही ठिकाणी थेसिस लवकर सबमिट केला जातो आहे, काही ठिकाणी. पण आताच एक नुकतीच केस घडली विद्यापीठात, तुम्ही कदाचित गेल्या हप्त्यात काल देखील बातमी वाचली असेल. प्राध्यापकांनी लवकर पीएचडी थेसिस करण्याचा पायंडा पाडला. म्हणजे आपले काय असतं, प्राध्यापकांना देखील म्हणजे रिसर्च गाईड जे असतात त्यांना देखील थेसिस लवकर सबमिट झाला तर त्यांना देखील फायदा होतो. आपल्या विद्यार्थ्यांनी संख्या वाढते तेवढी लवकरात लवकर, तर त्यांना देखील फायदा होतो. तर तशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा थेसिस लवकर सबमिट केल्यानंतर ते प्रकरण बाहेर आलं. तर आपल्याला त्यात जास्त खोलात जायचं नाही, ह्या बातम्या जरा लक्ष ठेवून जा, तुम्ही वाचत जा. त्यामुळे थेसिस ऍज पर रूल जे आहे, थोडाफार उशीर होईल आपल्याला, पण ऍज पर रूल तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण कदाचित आज नाही तर भविष्यात आपल्याला हे विचारण्यात येईल 3 वर्षाचा कालावधी पूर्ण आहे का. मला वाटतं कोणातरी माईक चालू आहे, जरा प्लीज बंद करा. तर मी देवेंद्र म्हणून हा कोणतरी आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आपण की तुमचा कॅमेरा ऑन ठेवा, तरी पण तुम्ही कॅमेरा ऑन न ठेवता लक्ष दिलं तरी पण भरपूर आहे. प्रत्येक सेशनच्या दरम्यान आपण फोटो देखील काढणार आहोत, तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल सगळ्यांनी कॅमेरा चालू करा. पण शक्यतो कॅमेरा चालू असेल तर अतिउत्तम, जेणेकरून मला देखील तुमच्याकडे फेस टू फेस बोलून बोलता येईल. नाही केलात तरी तसं काय बंधन नाहीये. आता मी आजची जी पीपीटी आहे ती शेअर करतो. पीएचडी कोर्स वर्क तुम्हाला पीपीटी दिसते का बघा जरा. हो सर, दिसते सर. तर आज आपण घेत आहोत पहिलं सेशन थेसिस सादरीकरण. आपण जो थेसिस प्रबंध सादर करणार आहोत त्याची थोडक्यात माहिती आपण घेत आहोत. मला सगळ्यांना ती माहिती उपयुक्त असावी असं मला वाटतं, जेणेकरून तुमचे थेसिस खूप छान होऊ शकेल. जसं हे जस्ट बेसिक आहे, सुरुवात काही ज्या स्लाइड ज्या त्या बेसिक आहेत, ज्यामध्ये शीर्षक पृष्ठ तुमचं असतं. शीर्षक पृष्ठ म्हणजे आतलं 2 नंबरचं आहे. त्यानंतर तुमचं प्रमाणपत्र येणं अपेक्षित आहे. प्रमाणपत्रानंतर ऋणनिर्देश जे अक्नॉलेजमेंटला आपण म्हणतो ते तिथे यायला हव्यात. त्यानंतर प्रकरणांची यादी येईल, म्हणजे पूर्ण तुमचं इंडेक्स तिथे येणार आहे. आणि इंडेक्स झाल्यानंतर तुम्ही जे काही तक्ते किंवा जे काही सारणी बनवलेल्या आहेत किंवा आकृत्या बनवलेल्या आहेत तुमच्या थेसिस मध्ये, त्याची देखील यादी येणं अपेक्षित आहे. आणि सर्वात शेवटी शब्दकोश, म्हणजे काही शॉर्ट फॉर्म तुम्ही वापरता थेसिस मध्ये, तर ते शॉर्ट फॉर्मची देखील जी काही तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरले त्याची बेसिक माहिती तिथे येणं अपेक्षित आहे. या दरम्यान जर तुम्हाला वाटलं मध्ये काय विचारावं तर हात वर करा, जेणेकरून मी थांबेन मध्ये. ठीक आहे. शीर्षक पृष्ठ म्हणजे पहिलं पान जे आपलं ब्लॅक थेसिस मध्ये सगळ्यात वरचं टॉप पेज, त्यानंतर त्याच्या आतलं पेज ते शीर्षक पृष्ठ 2 त्याला मी म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रमाणपत्र, ऋणनिर्देश, प्रकरणांची यादी, तक्त्यांची यादी, आकृत्यांची यादी आणि शब्दकोश म्हणजे ग्लॉसरी तुम्ही ती देणार आहात ती.
ही महत्वाची आहे. म्हणजे हे आपलं जस्ट सादरीकरणाची सुरुवात. आपली प्रकरणाची यादी अशा प्रकारे अशा पद्धतीने आपली प्रकरणं जातील. पहिलं अर्थातच परिचय आपण म्हणतो किंवा प्रस्तावना म्हणतो, पार्श्वभूमी म्हणतो, अशा पद्धतीचं पहिलं आपलं प्रकरण असेल. आता ही जी प्रकरणाची यादी दिली आहे ही अशीच असावी असं नाही. तुमच्या गाईडच्या संगनमताने तुम्ही देखील ठरवू शकता, पण सर्वसाधारण अशा पद्धतीने आपली प्रकरणं येतील तर त्या आपल्या रिसर्चमध्ये फ्लो खूप छान पद्धतीने येत राहील. परिचय झाल्यानंतर पहिलं प्रकरण आपलं परिचयाचं आहे. पूर्ण परिचय आपण देतो आपल्या पूर्ण थेसिस मध्ये आपण काय काय करतो त्या गोष्टीचा. दुसरं आपलं प्रकरण संबंधित साहित्याचा आढावा, त्याला आपण समीक्षा देखील म्हणतो किंवा सिंहावलोकन देखील म्हणतो, हे आपलं दुसरं प्रकरण. तिसरं प्रकरण संशोधन पद्धती आणि कार्यप्रणाली. कुठली रिसर्च मेथड तुम्ही वापरता आहात आणि ती कशा पद्धतीने तुम्ही प्रवाहित करता आहात, ती संशोधन पद्धती आणि कार्यप्रणाली. पुढे 4 नंबर प्रकरण आपलं असावं माहितीचे विश्लेषण आणि अर्थ निर्वचन. 5 नंबर प्रमुख शोधिते म्हणजे मेजर फाइंडिंग्स. 6 नंबर निष्कर्ष आणि चर्चा, तुम्ही ज्या शिफारसी वगैरे करतात त्या. 7 नंबर सारांश असावाच असं नाही. त्यानंतर मात्र येणार आहे तुमची बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस, ग्रंथसूची आणि संदर्भ. आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक प्रकरणामध्ये काय अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्ही आता लवकरात लवकर तुमचा थेसिस बाइंडिंगला घ्याल तेव्हा ह्या गोष्टी आल्यात की नाही एक जस्ट तुम्ही नजर मारा त्या थेसिसवर तुमच्या की अशा पद्धतीने आपण जात आहोत का. पण हे जे यादी देतो प्रकरणांची यादी किंवा अशा पद्धतीने, हे तुम्हाला कंपल्शन नाही. शेवटी तुमचे गाईड जे सांगतील ते तुम्ही फॉलो करायचं आहे, पण सर्वसाधारण ही पद्धत अपेक्षित आहे. प्रकरण 1 ज्यामध्ये आपण ज्याचं नाव आपलं परिचय असतं किंवा प्रस्तावना असतं किंवा पार्श्वभूमी असतं, अशा पद्धतीने आपण सुरू करणार. त्या सुरुवात करताना म्हणजे तुमच्या थेसिसची जी सुरुवात होणार आहे तर त्या सुरुवातीच्या पहिल्या पॅरेग्राफ पासून जो आपला फ्लो जाणार आहे तो अशा पद्धतीने जाईल. आणि हे जे काही लिखाण आपण करतो आहोत हे तुमच्या थेसिसच्या टायटलशी संबंधित असेल. जे जे काय लिहिणार पूर्ण थेसिस मध्ये हे टायटलला धरूनच तुम्हाला लिहायचं आहे, टायटल अजिबात सोडायचं नाही. फॉर एक्झाम्पल तुमचं जो टायटल आहे त्या टायटल मध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्याचा शैक्षणिक इतिहास, त्याच्याबद्दलची आपली माहिती आपण तिथे देत आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतीशी त्याचा काय संबंध येत आहोत का तो जुळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. जनगणना अहवाल भारताचा त्याच्याशी संबंधित आपण आपलं टायटल काय जॉईन होत आहे का, संबंध जुळतो आहे का, तर ती गोष्ट आपली पहिल्या प्रकरणामध्ये आपली येऊ शकेल. शैक्षणिक धोरण आपल्या देशाचं, त्या धोरणाला अनुसरून आपलं टायटल किंवा आपला जो संशोधनाचा विषय जो आहे तो जुळतोय का. एखादा शैक्षणिक सिद्धांत आपल्या विषयाशी संबंधित असू शकतो. एखाद्या महान तत्ववेद्यांचा किंवा फिलॉसॉफर जे पूर्वीचे आहेत किंवा ज्यांनी या विषयावर पुस्तक लिहिलेली आहेत त्यांनी एखादी शैक्षणिक सिद्धांत प्रकाशित केला असेल तर तो आपल्या विषयाशी कुठे जुळतो आहे का, तर त्याचा उल्लेख. त्यानंतर संशोधन विषयाशी संबंधित प्रकाशित पूर्व साहित्य, तुमचा जो विषय आहे या संबंधी काही पूर्व साहित्य अवेलेबल असेल तर त्याचा उल्लेख. त्याचबरोबर तुमच्या विषयाशी संबंधित विद्यापीठाचं किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेचं काही योगदान असेल तर त्याबाबत सलग सखोल चर्चा आपल्याला करायची आहे या प्रकरणामध्ये आणि तशी उदाहरणं पण द्यायची आहेत. म्हणजे सुरुवात करतानाच एवढी आपली अट्रॅक्टिव्ह असायला हवी आपल्या थेसिसची की तिथेच आपण अधिक लढाई आपण जिंकतो. आपलं पहिलं प्रकरण एवढं महत्वाचं आहे की थेसिस हातात पडल्यानंतर पहिलं प्रकरण हे बघितलं जातं एक्सटर्नल रेफरी कडून आणि सुरुवात तुम्ही कशी केलेली आहे. त्यामुळे सुरुवातीचं पहिलंच पेज एवढं सुंदर ठेवा, पहिलं प्रकरण एका अर्थाने, कारण त्या पहिल्या प्रकरणावर तुमचं अख्खं रिसर्च तिथे सामावलेलं आहे. त्यामुळे पहिलं प्रकरण अतिशय सुंदर लिहा, कारण पुढे नंतरची प्रकरणं जी आहेत ती फार अभावाने बघितली जातात. पहिलं प्रकरण आपलं स्पष्ट अचूक असेल, त्याची मांडणी एकदम सुबक असेल, सुंदर शैलीमध्ये असेल तर पुढे एक्सटर्नल रेफरीला पुढची पानं जी आहे साधारणतः 250-300 पानांचा आपला जो थेसिस होतो ते वाचायची फारशी गरज लागत नाही. पण पहिलं प्रकरण अगदी हक्काने वाचलं जातं कारण तो तुमच्या रिसर्च थेसिसचा आरसा आहे. त्यामुळे सुरुवातच करताना ह्या गोष्टीची संबंधित तुम्ही तुमच्या पहिल्या प्रकरणाची या गोष्टी संबंधित तुम्ही सुरुवात करा आणि टप्प्याटप्प्याने पुढे जा.
आता इथे म्हटल्याप्रमाणे शैक्षणिक इतिहास किंवा संस्कृती, जनगणना अहवाल ह्या व्यतिरिक्त देखील काही तत्ववेत्यांची सुंदर सुंदर तुमच्या विषयाशी संबंधित काही सुभाषित असू शकतात किंवा त्यांची काही प्रकाशन असू शकतात. त्यामध्ये त्यांनी एखाद्या सिद्धांताचा दाखला दिला असेल किंवा त्यांनी काही व्याख्या दिल्या असेल, तर त्याच्या आधारे देखील आपल्याला पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या पेजचा उल्लेख करून पुढे जाता येईल, जेणेकरून मला माझ्या संशोधन विषयाबद्दल अशी पुरेशी माहिती उपलब्ध माझ्याकडे आहे आणि त्या माहितीच्या आधारे मी पुढे जात आहे हे आपल्याला रेफरीना दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे पहिलं प्रकरण या गोष्टीच्या आधारे तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही या गोष्टी लिहून घ्यायची तशी गरज नाहीये. तुम्हाला पीपीटी पण नंतर मी देणार आहे, आपल्या वेबसाईटवर पण असणार आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अख्खी पीपीटी येऊ शकेल, जेणेकरून तुमच्या पुढ्यात ठेवून तुम्ही स्वतःचं प्रकरण जे आहे ती तपासा आणि आपण त्या पद्धतीने चाललो आहोत का. अगदी तंतोतंत असंच जायला पाहिजे किंवा हे अख्खं माझं आजचं पूर्ण सेशन जे आहे ते तंतोतंत तुम्ही फॉलो करा असं मी कधीच म्हणणार नाही. ही फक्त गाईडलाईन आहे की आपण या दिशेने जात आहोत. जसं जेव्हा आम्ही रिसर्च एक्सटर्नल रेफरी म्हणून जात असतो विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला, तेव्हा वेगवेगळ्या अशा एक्सटर्नल रेफरी बरोबर आमचा संबंध येत असतो. डिस्कशन मधून एकंदर पूर्ण देशामधलं ओव्हरऑल जे चित्र आहे ते लक्षात येत असतं आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीची अपेक्षा असते हे लक्षात येतं. या सगळ्याचा अनुभव गोळा करून हे आजचं सेशन बनवलेलं आहे की तुमच्याकडून ऍज अ रिसर्चर म्हणून तुमच्याकडून रेफरींना काय आवश्यक असतं त्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा, पण तंतोतंत फॉलो करा असं मी म्हणणार नाही. ठीक आहे, हे झालं आपलं पहिल्या प्रकरणाची सुरुवात. आपण जे पहिलं प्रकरण लिहिणार आहोत त्यामध्ये ह्या गोष्टींचा आपण उल्लेख करणार. आता पुढे पुढे फ्लो कसा जातोय बघा आपल्या प्रकरणाचा. म्हणजे आपल्या शीर्षकामधील संज्ञा क्रमाने तत्वे आणि वैशिष्ट्यांसह सविस्तर चर्चा करा. आता शीर्षकातील संज्ञा म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे एक उदाहरण घेतो. समजा आता आपला विषय आहे महिला सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा अभ्यास, संदर्भ रायगड जिल्हा. आता हे जे शीर्षक आहे महिला सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा अभ्यास, यामध्ये संज्ञा आली आहे महिला सक्षमीकरण. मग तुम्हाला पहिल्या प्रकरणात याचा उल्लेख करायचाच आहे. महिला सक्षमीकरणाबाबतचे जे काही तुम्हाला दाखले देता येतील ते तुम्हाला पहिल्या प्रकरणात लिहायचेच आहेत. महिला सक्षमीकरण म्हणजे काय, कशा पद्धतीने आपल्या देशात चालतं, कशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात चालतं आणि कशा पद्धतीने आपल्या तालुक्यात चालतं, हे तुम्हाला क्रमाने उतरत्या क्रमाने पहिलं समजा तुम्ही पहिलं जगाचा उल्लेख केला तर पहिलं जग, मग आपला भारत देश, मग आपलं राज्य आणि मग आपला तालुका. अशा पद्धतीने उतरत्या क्रमात तुम्हाला ते महिला सक्षमीकरण याबाबत तुम्हाला लिहावं लागेल. मग ही झाली एक संज्ञा महिला सक्षमीकरण. पुढची संज्ञा टायटल मध्ये अशी दिसते आदिवासी विकास विभाग. मग आदिवासी विकास विभाग हा काय करतो आहे, या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभाग काय करतो, मग त्यांच्याबाबतचा फ्लो. मग आदिवासी विकास विभाग जो आहे तो देशात काय करतो आहे, राज्यात काय करतोय, किंवा आता आपल्या तालुका स्तरावरून खाली यायचं नाही, कारण आपलं पीएचडी रिसर्च आपला आहे. आपण तालुका पातळीवर किंवा राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर आपण विचार करणार. एखाद्या शहरामार्फत निवड असा आपण विचार करणार नाही आहोत. आपला विचार आता मोठा आहे. आपण आता एमफिल करत नाही आहोत, आपण पीएचडी लेवलला आहोत. मग आपली संज्ञा पहिलंच म्हटलं आपण शीर्षकातील संज्ञा क्रमाने त्याचबरोबर त्याची काही तत्व असतील किंवा वैशिष्ट्य असतील त्याची सविस्तर चर्चा करायची. म्हणजे ह्या विषयामध्ये दुसरा एखादा विषय असा आहे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात मच्छीमार सहकारी संस्थांचे योगदान. आता हा जो विषय आहे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण विकास, मग ग्रामीण विकास ही तुम्हाला संज्ञा या टायटल मध्ये मिळाली आहे. ग्रामीण विकास म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मग अगदी भारतापासून महाराष्ट्रापासून आणि तुमच्या रायगड जिल्ह्यापर्यंत तुम्हाला उतरायचं आहे. ती संज्ञा. पुढची दुसरी संज्ञा आली आहे मच्छीमार सहकारी संस्थांचे योगदान. मग आता मच्छीमार सहकारी संस्था जिल्ह्यामध्ये कसं काम करतायत आपल्याला त्याच्याबाबत चर्चा करायची. मग ह्या दोन ज्या संज्ञा मिळाल्या आपल्या, आणि ह्या संज्ञा तुम्हाला तुमच्या शीर्षकातच मिळतील.
त्या 2 असतील 3 असतील, बघा तुम्ही स्वतःची टायटल जी आहेत ती सगळी बघा व्यवस्थित, आपल्या टायटलमध्ये कोणकोणत्या संज्ञा आलेल्या आहेत आणि त्या संज्ञेबाबत जास्तीत जास्त कसं लिहिता येईल. आता हे जे लिहितो आहोत आपण ते कुठल्या तरी छापील पुस्तकातील किंवा एखादी प्रिंटआउट त्या संबंधित विभागाने प्रकाशित केली असेल तर त्यातून जशाच तसं उतरवायचं आपल्याला नाही. कुठलीच गोष्ट किंवा कुठलीच माहिती आपल्याला कॉपी करायची नाही, आपल्याला ती आपल्या भाषेत लिहायची. मात्र आपल्या भाषेत लिहिताना त्याची जी भाषा शैली आहे ती मात्र तीच ठेवायची आहे, त्यामध्ये कुठलीही त्रुटी राहू नये. जी माहिती शासनाने प्रकाशित केलेली आहे आणि आता आपण जी माहिती लिहित आहोत आपल्या भाषेत, यामध्ये कुठेही तफावत येऊ नये, तीच माहिती आपण आपल्या शैलीने आपल्याला लिहायची आहे, पण ती शैली लिहिताना कॉपी न करता लिहायची आपल्याला. ठीक आहे. आणि जे आपण डॉक्युमेंट वापरतो आहोत, म्हणजे कुठल्या डॉक्युमेंट मधून ही माहिती घेतली, शासनाच्या कुठल्या पॅम्फलेट मधून किंवा शासनाचं कुठलं प्रकाशन आहे त्यातून जी माहिती घेतलेली आहे त्याचा संदर्भ द्यायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे त्या प्रकरणातच लिहिता येईल महाराष्ट्र शासनाच्या या डॉक्युमेंट नुसार, म्हणजे या प्रकाशित महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शिकेनुसार पुढे आपल्याला जे काही लिहायचं ते लिहू शकतो आपण. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार. मग पहिल्या प्रकरणात लक्षात ठेवा, शीर्षक तुमचं जेवढ्यात जास्त तुम्हाला डिटेलमध्ये चर्चा करता येईल त्या शीर्षकाला अनुसरून ती आपल्याला करायची आहे. ठीक आहे. मग जी तत्व आहेत किंवा जी वैशिष्ट्य आहेत त्या शीर्षकाशी संबंधित, त्यातल्या कन्सेप्टशी संबंधित त्याचं डिस्कशन आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आलाय, या संज्ञा तत्ववेत्यांच्या व्याख्यांचे दाखले देऊन स्पष्ट करा. महिला सक्षमीकरण हा जो विषय आहे, मग महिला सक्षमीकरणाची व्याख्या कुठल्या तरी एखाद्या तत्ववेत्याने केली असेल तर मग ती आपल्याला मिळते का, त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्या महिला सक्षमीकरणासाठी एखादा कोणतरी सोशल वर्कर असेल, मग त्याने एखादं काही काम केलंय का, तर त्याचा उल्लेख. आता हे थोडे प्रसिद्ध व्यक्ती असणं आवश्यक आहे. कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं नाव, जनरल नाव जे कोणालाही माहित नाही अशा पद्धतीने आपल्याला नाव द्यायचं नाहीये. जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या पद्धतीने आपल्याला नाव द्यायचं आहे. मग या संज्ञा तत्ववेत्याच्या व्याख्यांचे दाखले देऊन, आता व्याख्या जिथे जिथे तुम्ही व्याख्या देणार, ऍक्च्युली पहिलं प्रकरण जे आपलं असतं, या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्या फुटनोट येतात. पहिल्या प्रकरणात फुटनोट म्हणजे खाली जी नोट त्या आपलं जे डॉक्युमेंट आहे त्या पानावर जिथे तुम्ही व्याख्या लिहाल ती व्याख्या कोणाची आहे त्याच पेजवर खाली फुटनोट येणार आहे, हे विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही व्याख्या लिहाल तेव्हा तेव्हा तिथे फुटनोट येणं अपेक्षित आहे. ही व्याख्या कोणाची आहे, कुठल्याही माणसाने लिहिली असेल, एखाद्या ब्ला ब्ला एखाद्या व्यक्तीने व्याख्या लिहिली असेल, एखाद्या प्रसिद्ध अशा व्यक्तीने व्याख्या त्या विषयाशी दिलेली आहे, मग त्या व्यक्तीचं नाव आणि ज्या पुस्तकामध्ये ती व्याख्या अवेलेबल तुम्हाला झालेली आहे त्या पुस्तकाचं नाव हे तुम्हाला खाली त्या फुटनोट मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. एकंदरीत ह्या फुटनोट ज्या आहेत ना, ह्या सगळ्या प्रकरण 1 शी संबंधित आहेत. फुटनोट जेवढ्या तुम्ही लिहिता त्या प्रकरण 1 शी संबंधित आहेत, कारण जेवढ्या का तुम्ही व्याख्या लिहिणार आहात त्या प्रकरण 1 मध्ये येत आहेत, कारण तुम्ही त्याचा दाखला देऊन पुढे जात आहात. त्यामुळे प्रकरण 1 कुठलीही व्याख्या लिहिली, महत्वाचं कुठलीही व्याख्या लिहिली की त्याची फुटनोट खाली लिहायची. फुटनोट कशी लिहायची याचं थोडंसं प्रात्यक्षिक थोडा वेळ जर मिळाला तर लगेच तुम्हाला दाखवून देईल की ऑटोमॅटिक फुटनोट आपण वर्ड डॉक्युमेंट मध्ये कशी लिहितो ते. ठीक आहे. पुढे आपण म्हणतो आहोत की संशोधकाने विषय का निवडला याची कारण प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केली पाहिजे. आता ह्या विषयाबद्दल तुम्ही कसे पोहोचलात त्याचं काहीतरी तुम्हाला बेसिक द्यायला हवं पहिल्या प्रकरणामध्ये, आणि पहिल्या प्रकरणातच द्यायचं की हा विषय तुम्ही का निवडला. मग त्याची कारण कदाचित अशी असतील की तुम्ही जेव्हा रिसर्च रिव्ह्यू केलात, लिटरेचरचा रिव्ह्यू केलात, त्या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला ही त्रुटी जाणवली असेल की एवढी पुस्तकं तुम्ही बघतात की एवढ्या लोकांचे तुम्ही पेपर्स चाललेले आहेत, पण हा जो एरिया आहे महिला सक्षमीकरणाचा म्हणा, स्पेशली आदिवासी विभाग, आदिवासी एरियाज मध्ये तिथे महिला सक्षमीकरण कदाचित फार कमी आढळलं असेल, हे तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा तुम्ही रिव्ह्यू केलात. मग त्या रिव्ह्यूचे तुम्हाला दाखले पहिल्या प्रकरणात द्यायला हवेत की बाबा अशा अशा पद्धतीने रिव्ह्यू केला होता आम्ही, त्या रिव्ह्यूच्या आधारे असं लक्षात आलंय की ह्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये अद्याप संशोधन झालेलं नाही आणि म्हणून आम्ही या विषयावर संशोधन हाती घेण्याचा संशोधकाने, म्हणजे मी कधीच लिहायचं नाही, आपल्याला तृतीय पुरुष लिहायचा आहे, संशोधकाने हा विषय निवडलेला आहे. अशा पद्धतीने कारण मीमांसा आपल्याला नुसतं एकच कारण असेल, भरपूर कारण असेल,
थोडंसं रिव्ह्यू केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एखादी गोष्ट एखाद्या एरियामध्ये का घडते त्याची कारण अनेक असतील. मग त्या पद्धतीने आपण कारण मीमांसा आपल्या शब्दामध्ये आपण करायची आहे. आणखी महत्वाचं की पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला त्या कन्सेप्टशी संबंधित काही चांगली चांगली डिझाईन्स आकृत्या मिळत आहेत का, काहीतरी ट्री डायग्राम तुम्हाला मिळत आहेत का? अवेलेबल भरपूर असतात. थोडस आपण विचारपूर्वक केलं कृती तर तिथे तो त्या आकृतीचा उपयोग करा. पहिल्या प्रकरणामध्ये एखादं प्रेझेंटेशन अगदी निबंध पद्धतीने लिहिण्यापेक्षा आकृतीच्या साह्याने जर आपण लिहिलं तर ते अत्यंत सुंदर होतं. आणि आकृती पण नुसत्या साध्या नसाव्यात, थोडस कलरफुल आकृती मिळते का त्या विषयाशी संबंधित जी कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करता आहात. त्याचा फोटो नको आहेत आपल्याला, फोटो याच्यामध्ये नाही. 2 महिलांचा फोटो टाकला काम करताना वगैरे तर अशा पद्धती कृपया करू नका. आकृती स्पेशली आपल्याला हवेत काही त्या संबंधित. जसे काही लोगो असतील तर ते लोगोचा वापर करून आपल्याला आपली कन्सेप्ट कशी क्लिअर करता येईल त्या दृष्टीने विचार करा. 1 आकृती, 2 आकृती, 3 आकृती किंवा एखादा ठराविक पॅटर्न त्या विषयाशी संबंधित असू शकतो. महिला सक्षमीकरणाचा लोगो तुम्ही तिथे वापरू शकता आणि तो लोगो कशा पद्धतीने झालेला त्याच्यावर देखील तुम्ही चर्चा करू शकता. म्हणजे लोगो कशा पद्धतीने महिला सक्षमीकरण तुम्हाला दाखवतो आहे. किंवा अजून एखादी जलसमस्या तुम्हाला पालघर जिल्ह्यातील तुम्ही अभ्यास करता आहात तर जलसमस्येशी संबंधित एखादा ट्री डायग्राम तुम्हाला मिळालाय का, एखादा टेबल पॅटर्न, एखादी आकृती, फिगर्स तुम्हाला मिळालेली आहे का नेटवर उपलब्ध, तर तशा पद्धतीने तिथे वापर करा. अगदी भरमसाठ करू नका. 3 ते 4 आकृत्या भरपूर आहेत 40 पानांमध्ये. तुमचं पहिलं प्रकरण 40 पानांचं होतंय ते 3 ते 4 आकृत्या पुरेशा आहेत. आकृतीमुळे जे आपले रेफरी आहे त्यांचं लक्ष आपण वेधून घेतो आणि आपण आपली मेहनत दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या आकृतीमुळे. एखादं टेबल खूप छान तुम्हाला मिळालं असेल समराईज करणारं, अत्यंत सुंदर त्या ती कन्सेप्ट समराईज करणारं एखादं टेबल उपलब्ध झालं किंवा तुम्ही स्वतःच्या कन्सेप्टने ते करू शकत असाल तर ते लिहा. एखादा आलेखाचा वापर करता आला तर तो तिथे करा. हे सगळं कशाला? आपलं पहिलं प्रकरण अत्यंत सुबक आणि आकर्षक बनवण्यासाठी. मग अशा पद्धतीने तुम्ही पुढे पुढे जात राहायचं आहे. ठीक आहे. प्रकरण 1. आता कोणकोणत्या थीम्स याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. आता हा जो क्रम दिलेला आहे या क्रमाने आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे पहिलं तुम्ही प्रास्ताविक लिहिलं भरपूर, ते प्रास्ताविकानंतर आता आपण संशोधनामध्ये आपल्या घुसत आहोत. मग संशोधन पहिलं लिहायचं आपल्याला, संशोधनाची गरज तुम्हाला का भासली तिथे, या विषयामध्ये तुम्ही कसे वळलात किंवा संशोधनाची गरज तुम्हाला का आहे हे आपल्याला पटवून द्यायचं आहे. वाचकांना हे पटवून द्यायचं की मी संशोधन इथे गरज का भासली ते तुम्ही लिहा. अगदी हे पॉइंट्स लिहा तिथे, संशोधनाची गरज, आणि मग त्याच्या खाली तुमचा जो पॅरेग्राफ आहे तो लिहा. त्याचबरोबर तुमचं संशोधन इतरांपेक्षा वेगळं कसं हे दर्शवताना तुम्ही आतापर्यंत त्या विषयाशी संबंधित काय काय तुम्हाला संशोधन सापडलेली आहेत, कोणी कोणी केलेले आहेत, पण हाच एक एरिया जो तुमच्या आता लक्षात आलाय, तुमचं एक जे टायटल आहे हे कसं इतरांपेक्षा वेगळं आहे ते तुम्ही स्पष्ट करा तिथे त्या पहिल्या प्रकरणामध्ये. आपण पहिल्या प्रकरणाशीच बोलतो, आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये गेलेलो नाही. पहिलं प्रकरण तर पहिलं हे वेगळं कसं आहे हे तुम्हाला तिथेच दाखवून द्यायचं आहे. पुढे म्हटलंय समस्या विधान. समस्या विधान म्हणजे तुमचं टायटल आणि ह्या टायटलशी संबंधित तुम्ही संशोधन जे करतात ते कसं करता आहात ते तुमचं हे एक तुमचं टायटल लिहून पुढे 4 ते 5 ओळीमध्ये हे समअप करायचं असं समस्या विधान. मग तशा पद्धतीने समस्या विधान लिहा, म्हणजे तुमचं टायटल लिहा आणि या टायटलची संबंधित तुम्हाला जे काही स्पष्ट करायचं आहे हे तिथे करा. म्हणजे तुम्ही हे टायटल कसं निवडता आहात, टायटल कसं वेगळं आहे किंवा टायटल बाबत अजून काय माहिती. फॉर एक्झाम्पल इथे एक टायटल म्हटलं घेऊ शकतो आपण. टायटल आलाय कृषी विज्ञान केंद्र किर्लोसची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी विकासातील भूमिका, एक चिकित्सक अभ्यास असे टायटल आहे. मग यातलं समस्या विधान म्हणजे आपण टायटल तर लिहिलं, मग आता हे टायटल कृषी विज्ञान केंद्र किर्लोशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कृषी विकासातील भूमिका, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कृषी विकास. मग त्या कृषी विकासामध्ये तुम्हाला जर रिव्ह्यू केल्यानंतर काही त्रुटी आढळली आहे का, किंवा त्या कृषी विकासाचा खूप छान परिणाम झालेला आहे ते तुम्हाला आढळलंय का, तर त्याबाबतच्या एक 5 ओळी तिथे तुम्ही आवर्जून उल्लेख करा समस्या विधानाच्या खाली. आणि त्यात तुम्हाला संशोधन का करावं असं वाटलं हे थोडक्यात तिथे लिहा, म्हणजे समस्या विधान तुमचं पूर्ण होईल. एक साधारणतः हा पॅरेग्राफ समस्या विधानाचा एक 10 ओळीमध्ये तुमचं पूर्ण होऊ शकतो.
समस्या विधान. नुसतं टायटल लिहून फायदा नाही, तर टायटल मध्ये तुम्हाला काय संशोधन अपेक्षित आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आता हे जे टायटल तुम्ही लिहिता समस्या विधान, या समस्या विधानामध्ये संशोधनाची चल आहेत. मग ती चल तुम्हाला शोधून काढायची आहेत. मग चल म्हणजे तुम्ही नक्की काय करता आहात. आता इथे आहे कुणबी समाजाच्या जमीन विषयक समस्यांमुळे ग्रामीण विकासावर झालेल्या परिणामांचा अभ्यास, असे हे टायटल एक आहे आपल्याकडे, कुणबी समाजाच्या जमीन विषयक समस्या. मग तुम्हाला चल मिळालं. पहिलं चल तुमचं अर्थातच इंडिपेंडेंट आहे, कुणबी समाज. कुणबी समाजाबद्दल लिहायला लागेल. भारतामध्ये किती स्थान आहे, महाराष्ट्रामध्ये किती स्थान आहे. तुम्ही लिहित आहात जमीन विषयक समस्या, हे तुमचं झालं दुसरं चल, जमीन विषयक समस्या, त्याच्याबाबत लिहायचं तुम्हाला. नंतर ग्रामीण विकास हे तिसरं चल. एकाच टायटल मध्ये बघा तीन गोष्टी सापडल्या. एक म्हणजे कुणबी समाजाच्या जमीन विषयक समस्यांमुळे ग्रामीण विकासावर झालेल्या परिणामांचा अभ्यास. आता परिणाम हे जे आहे हे डिपेंडंट आहे. म्हणजे आपली चल जी असतात संशोधनाची दोन असतात, आश्रयी चल आणि स्वाश्रयी चल. आश्रय आणि स्वाश्रय. आश्रय जे आहे त्याला म्हणतात डिपेंडंट, ते त्याच्यावर आधारलेलं आहे म्हणून ते डिपेंडंट. डिपेंडंट जे आपलं चल असतं म्हणजे परिणाम. परिणाम हा कुठल्या तरी गोष्टीवर आधारित असतो म्हणून परिणाम हे डिपेंडंट आहे, आश्रय चल आहे. आणि बाकी ज्याच्यावर जे स्वतःचे स्वयंपूर्ण आहेत ते आपली स्वाश्रयी चल, स्वयंपूर्ण आहे, त्याच्यावर कुठला परिणाम नाही. फॉर एक्झाम्पल कुणबी समाज हा तुमचं इंडिपेंडेंट व्हेरिएबल स्वाश्रयी चल, आणि आश्रयी चल परिणाम जो झालाय तो आश्रयी चल. अशा पद्धतीने चलाचं विभाजन करा, स्वाश्रयी आणि आश्रयी. आश्रयी म्हणजे ज्याच्यावर परिणाम होणार तो, बाकीचे ठीक आहेत. मग तीन चल तुम्हाला मिळाली. कुणबी समाज त्याच्याबद्दल आपण लिहितो आहोत, दुसरं जमीन विषयक समस्या त्याच्याबद्दल आपण लिहित आहोत, आणि तिसरं ग्रामीण विकास याच्याबद्दल आपण लिहिणार, आणि चौथं आहे आपलं परिणाम. ठीक आहे. मग हा परिणाम जे आपलं डिपेंडंट आहे ते वेगळं तुम्हाला लिहिता आहे, हे आश्रयी चल आहे म्हणून. अशा पद्धतीने जी चल तुमच्या टायटल मध्ये आहेत ना तीच तुम्हाला लिहायची आहेत, वेगळं कुठे शोधायला जायचं नाही. आपलं टायटल कायम लक्षात ठेवा, तुमचा थेसिस स्टार्ट टू एंड तुमच्या टायटलच्याच भोवती फिरायला हवा. टायटल सोडून कुठेही भटकायचं नाही. टायटल, मग आता संशोधन चल टायटल मध्ये आपल्याला सापडली, आपण त्याचा उल्लेख केला, त्याच्याबाबत आपण लिहिलं. नंतर मग त्याच्या काय डेफिनेशन तुमच्याकडे असतील, पारिभाषिक संज्ञांच्या व्याख्या, कुणबी समाज म्हणजे काय डेफिनेशन असेल तुमची, कदाचित राज्यघटनेमध्ये लिहिली असेल, तर तो आधार मिळतो का बघा, ती तिथे लिहा. पारिभाषिक संज्ञांच्या व्याख्या. त्याचबरोबर समस्या, जमीन विषयक समस्या हा जो शब्द आहे या समस्येला काहीतरी व्याख्या असेल. मग ती समस्या म्हणजे नक्की काय तुम्हाला अपेक्षित आहे तुमच्या रिसर्च मध्ये. जमीन विषयक समस्या म्हणजे कोणत्या समस्या तुम्ही आता अभ्यासता आहात ते तिथे लिहा. तुम्हाला काय अपेक्षित आहे हे तिथे लिहा. अशा अशा पद्धतीच्या समस्या संशोधकास आढळलेल्या आहेत, किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर नुसार असा दाखला द्या त्याला, या समस्यात, किंवा एखाद्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या प्रकाशनामध्ये त्या समस्या सांगितल्या असतील तर त्याचा दाखला देऊन त्या समस्या लिहायच्या आहेत. आणि जो दाखला द्याल लगेच त्याची तुम्हाला रेफरन्स बिब्लिओग्राफी मध्ये त्याचा उल्लेख करायचा आहे. ठीक आहे. दोन प्रकार आहेत. आपण व्याख्या जे लिहिणार आहोत त्या व्याख्या जशाच तशा तुम्ही जेव्हा उतरवता आहात, एखाद्या लेखकाच्या किंवा संशोधकाच्या पूर्वीच्या व्याख्या तुम्ही जशाच तशा तुमच्या थेसिस मध्ये उतरवतात तेव्हा तिथे फुटनोट टाकायची. आणि जेव्हा तीच व्याख्या तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहित आहात, त्याच्या आधारावर तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहित आहात, तेव्हा ती बिब्लिओग्राफी मध्ये पाठवायची. हे दोन असे प्रकार, जसं जशी लिहाल तेव्हा खाली फुटनोट, आणि त्याच्या आधारावर तुम्ही जेव्हा लिहिता, यांच्या टिंब जे तत्ववेत्ते आहेत यांच्या मतानुसार स्वतःच जेव्हा तुम्ही लिहिता आहात तेव्हा ते बिब्लिओग्राफी मध्ये. दोन फरक जरा लक्षात द्या, रेफरन्स आणि बिब्लिओग्राफी हा महत्वपूर्ण फरक आहे. रेफरन्स म्हणजे ऍज इट इज जेव्हा तुम्ही लिहिता एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल व्याख्या, ऍज इट इज एखादं प्रतिमान, एखादं मॉडेल तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये दुसऱ्याचं छापता. एखादं मॉडेल असेल त्याने छापलेलं, शेतीविषयक मॉडेल असेल, शेती विकासाबाबतचं मॉडेल असेल शासनाचं वगैरे, ते ऍज इट इज जेव्हा तुम्ही छापता तेव्हा ते रेफरन्स मध्ये जातं, आणि त्याचा उपयोग करून तुम्ही जेव्हा त्याच्यावर लिहिता तेव्हा ते जातं बिब्लिओग्राफी मध्ये. ठीक आहे. पुढे
आहे संशोधनाचं ध्येय. संशोधनाचं ध्येय हे थोडस ब्रॉड असतं आपलं ध्येय. ध्येय आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये महत्वाचा फरक, ध्येय हे थोडस ब्रॉड असतं आणि ऑब्जेक्टिव्ह हे पर्टिक्युलर असतं. ध्येय म्हणजे एकंदर मोठं म्हणजे कसं, कुणबी समाजाच्या जमीनविषयक समस्या जाणून घेणे, हे तुमचं झालं ध्येय मोठं. तुम्हाला समस्याची जाणीव करायची आहे. किंवा दुसरं ध्येय तुमचं 1 ते 2 दोनच ध्येय लिहायची, तिसरं ध्येय नाही तुमच्या संशोधनाचं. तुमचा हा मेजर रिसर्च प्रोजेक्ट नाही, फक्त पीएचडी रिसर्च प्रोजेक्ट आहे. 2 ध्येय लिहा. कुणबी समाजाच्या जमीनविषयक समस्या जाणून घेणे, त्याचबरोबर जमीन विषयक समस्यांमुळे ग्रामीण विकासावर झालेला परिणाम जाणून घेणे. ठीक आहे, हा शब्द तिथे ध्येयामध्ये आला. त्याच्याच बरोबर तुम्ही त्याची उद्दिष्टे लिहिणार आहात. मग ते उद्दिष्टे मात्र तुमची 5-6 जशी तुम्हाला अपेक्षित आहे, तुम्ही रिसर्च मध्ये करणार आहात त्याच्या आधारे तुम्ही लिहा. अजून विषय आहे शाहूवाडी तालुक्यातील महिलांच्या आर्थिक विकासात स्वयंसहाय्यता गटांच्या योगदानाचे अध्ययन. मग आता योगदानाचे अध्ययन तुम्ही जेव्हा म्हणता आहात तेव्हा तुमचं ध्येय तेच आलं की महिलांच्या आर्थिक विकासात स्वयंसहाय्यता गटाच्या योगदानाचे अध्ययन करणे, हे तुमचं झालं ध्येय. आता त्याच्यावरून तुम्हाला पुढे आता ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. अशा पद्धतीने आपण टप्प्याटप्प्यात पुढे. संशोधनाची उद्दिष्ट, ध्येय तुम्ही 1 ते 2 लिहिलीत. ध्येयाच्या ऐवजी तुम्ही संशोधन प्रश्न देखील लिहू शकता. ठीक आहे, संशोधन प्रश्न हा परत एक वेगळा विषय आहे. संशोधन प्रश्न देखील लिहिता येतात आणि जे संशोधन प्रश्न तुम्ही लिहितात त्याच्या आधारे तुमची उद्दिष्ट ठरवायची. म्हणजे जे ध्येय तुम्ही लिहिता त्या ध्येयाच्या आधारे उद्दिष्ट तुम्हाला ठरवायचे आहे. मग आता इथे एक विषय असा आलेला आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात कृषी विद्यापीठाच्या योगदानाचा अभ्यास. कृषी विद्यापीठाचं योगदान कोणासाठी आहे? अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक विकास. मग तुमचं उद्दिष्ट पहिलं तेच, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात कृषी विद्यापीठाच्या योगदानाचा अभ्यास करणे. हा शब्द महत्वाचा इथे. अभ्यास करणे, तुम्ही अभ्यास करणार आहात. पहिला उद्दिष्ट तुमचा तोच आहे, अभ्यास करणे, जाणून घेणे, कारण मीमांसा शोधणे किंवा तुलना करणे. अशा पद्धती शब्द उद्दिष्टांसाठी आपल्याला वापरावे लागतात. जाणून घेणे, अभ्यास करणे, तुलना करणे आणि ध्येय लिहिताना मात्र पाहणी करणे. ध्येयामध्ये शब्द येतो पाहणी करणे, म्हणजे लॉंग लाईफ, मोठं ब्रॉड तिथे. तर अशा पद्धतीने तुम्ही 4 ते 5 तुमची उद्दिष्ट संशोधनाची ठरवा, त्याला व्यवस्थित फ्रेम करा. त्याचं फ्रेमिंगचं वाटल्यास सेपरेट लेक्चर आपल्याला घेता येईल की ध्येय आणि उद्दिष्ट कशी लिहायची वगैरे. आता तो विषय नाही, आजचा आपला विषय आहे थेसिस. आपण पुढे जाऊया. त्यानंतर येत आहेत संशोधन परिकल्पना. संशोधन परिकल्पना म्हणजे तुमचे रिसर्च हायपोथेसिस. रिसर्च हायपोथेसिस तुम्हाला फॉर्म करायचे आहेत तुमच्या गाईडच्या मदतीने. जर रिसर्च हायपोथेसिस तुम्हाला करायचे नसतील तर तुमचे संशोधन जे प्रश्न आहेत त्याच्या आधारे तुम्ही जाऊ शकता. संशोधन प्रश्न मला वाटतं मागे मी लेक्चर घेतलं होतं तेव्हा संशोधन प्रश्न कसे असावेत हे देखील सांगितलं होतं. ते लेक्चर आपल्या युट्यूबवर देखील उपलब्ध आहे. तरी देखील एक थोडक्यात संशोधन परिकल्पना हे संशोधन प्रश्नावर आधारित असतात. संशोधन प्रश्नामध्ये WH चे प्रश्न म्हणजे का, कसे, केव्हा अशा प्रश्न जे आहेत ते आपले संशोधन प्रश्न असतात. हे कसं झालं, का झालं, केव्हा झालं अशा पद्धतीने जे प्रश्न असतात ते आपले संशोधन प्रश्न असतात. आणि एखाद दुसरा प्रश्न आपल्याला सरळ स्टेटमेंट करता येते. फॉर एक्झाम्पल, शाहूवाडी तालुक्यातील महिलांच्या आर्थिक विकासात स्वयंसहायता गटांचे विशेष योगदान आहे. अशा पद्धतीचं संशोधन प्रश्नचिन्ह. जे रिसर्च प्रश्न असतील तुमचे 4 असतील, 5 असतील. जर 5 असतील तर 5 उद्दिष्ट तुमची तयार होणार लक्षात ठेवा. म्हणजे असं रिसर्च संशोधन प्रश्न भरपूर आहेत आणि उद्दिष्ट 4च लिहिलेले आहेत असं होत नाही. प्रत्येक प्रश्नाला एक उद्दिष्ट तुमचं असेल. मग तुम्ही प्रश्न कितीही करा, 5 करा, 6 करा, तुमच्यावर आहे. रिसर्च गाईड आपला जो आहे त्याचे संबंधित करायचं असतं. तर जेवढे प्रश्न आहेत तेवढी उद्दिष्ट खाली दिसायला हवी त्या प्रकरणामध्ये. ठीक आहे. पुढे येते संशोधनाची व्याप्ती. संशोधनाची व्याप्ती म्हणजे तुम्ही तुमचं संशोधन कुठल्या घटकांशी संबंधित आहे
ते लिहायचंय. मग ते तुमच्या जिल्ह्याशी संबंधित असणार आहे, ती तुमची व्याप्ती आहे. त्याचबरोबर तुमची जी चल आहेत, मगाशी आपण चल म्हटलं, आपण तुमच्या शीर्षकामध्ये ती चल आहेत, त्या चलाशी संबंधित आहेत, त्याला अनुरूपच लिहायचं की आपलं संशोधन या चलाशी संबंधित आहे. ह्या चला, ही जी चल जी आहेत तुमची, जी मी काढलेली आहेत, म्हणजे स्वाश्रयी चल आहेत, आश्रयी चल आहेत, त्या चलाशी संबंधित जे संशोधन तुमचं होईल, जी जी माहिती तुम्हाला मिळेल, ती तुमची व्याप्ती आहे. मग ती माहिती तुम्हाला काय अपेक्षित आहे ते त्या व्याप्तीमध्ये लिहा. चलाशी संबंध तुम्ही जे संशोधन करणार आहात ते संशोधन तुमचं काय असेल हे व्याप्तीमध्ये लिहा. मग ते तुमच्या जिल्ह्याशी, पालघर तालुक्याशी संबंधित असेल किंवा शाहूवाडी तालुक्याशी संबंधित असेल, मग ती तुमची व्याप्ती आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या या संशोधनाचा कोणाकोणाला फायदा होणार आहे ते तुम्हाला लिहायचं व्याप्तीमध्ये. म्हणजे कोणाला कळतं तुमचं संशोधन जे आहे हे विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल, किंवा शासनाला फायदेशीर ठरेल, किंवा एखाद्या संस्थेवर तुम्ही जो संस्थेचा अभ्यास करत असाल त्या संस्थेला फायदेशीर ठरेल, आणि महत्वाचं म्हणजे समाजाला कितपत फायदेशीर आहे ते व्याप्तीमध्ये न चुकता लिहा. विद्यार्थ्यांना किती फायदेशीर होत आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना या संशोधनाच्या अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. जशी व्याप्ती लिहाल ती व्याप्ती, आणि नंतर आपण पुढे संशोधनाचं महत्व लिहिणार आहोत, हे दोन घटक जॉईंट व्हायला हवेत. यात तफावत दिसता कामा नये. जे व्याप्तीमध्ये लिहाल त्याच्याच आधारे तुम्ही महत्व लिहिणार आहात. आता काय होत आहे, 3 घटक जे असतात आपल्या या प्रकरणामध्ये, संशोधनाची गरज, संशोधनाची व्याप्ती आणि संशोधनाचे महत्व, या 3 गोष्टी एकमेकांशी निगडीत तुम्हाला करायच्याच आहेत, निगडीतच व्हायला हव्यात त्या. नाही तर गरज एका बाजूला जाते, संशोधनाची उद्दिष्ट आणि व्याप्ती एका बाजूला जाते, आणि तुमचं महत्व एका बाजूला जाते. यामध्ये तफावत अजिबात नसावी. त्याच अँगलने लिहायचं, ज्या अँगलने तुम्ही संशोधनाची गरज लिहिणार त्याच अँगलने व्याप्ती लिहायची, त्याच अँगलने तुम्हाला संशोधनाचं महत्व लिहायचं आहे. 3 कुठेतरी क्रॉस मॅच व्हायला हवेत, हे विसरू नका हे करताना, पहिलं प्रकरण लिहिताना. ठीक आहे. त्यानंतर पुढे म्हणतो आपण संशोधनाच्या मर्यादा व सीमांकन. म्हणजे संशोधनाच्या मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स, आणि सीमांकन म्हणजे डिलिमिटेशन्स. संशोधनाच्या मर्यादा अर्थातच ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या संशोधनाच्या मर्यादा आहेत, जे तुम्ही नाही शोधू शकत या गोष्टी. फॉर एक्झाम्पल, समजा ड्रग्स सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील किंवा रत्नागिरी जिल्ह्यामधील जे ड्रग्स घेणारी काही एखादा ग्रुप असेल, त्यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे, असं तुमचं काहीतरी टायटल असेल, तर ते ड्रग त्यांना देऊन त्याच्यावर परिणाम नंतर तुम्हाला अभ्यास करता येणार नाही, ही तुमची मर्यादा. ते तुम्ही नाहीच करू शकत, ते ऑथेंटिक नाही, त्यामुळे तुम्ही करू शकत नाही. त्याचबरोबर स्ट्रीट चिल्ड्रन, त्यांच्यावर जर काही ऑलरेडी त्यांच्यावर काही समस्या त्यांना झालेल्या आहेत, किंवा त्यांच्याबाबत काही वाईट कृती झालेली असेल समाजाकडून, तर त्याचा तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल तर काही गोष्टी अशा असतात ते तुमच्या लिमिटेशनच्या बाहेर आहेत, तुम्ही ते त्या खोलात जाऊ शकत नाही, ती आपोआप आलेली मर्यादा. एखादं जिल्ह्याविषयक देखील मर्यादा असू शकते. फॉर एक्झाम्पल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका ठराविक प्रकारचे मासेमारी होते, ठराविक प्रकारचा मासा ज्याचा तुम्ही अभ्यास करता आहात, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्येच त्याचं उत्पादन होत आहे किंवा त्याच्यावर प्रक्रिया होते, बाकी कुठल्याही आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये होत नाही, तर ती तुमची मर्यादा आहे, तुमच्या हातात ते नाही, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. मग ती नैसर्गिक मर्यादा म्हणजे नैसर्गिक लिमिटेशन्स जे आहे ते. पण सीमांकन जे आहे हे सीमांकन तुम्ही करता आहात, तुम्ही स्वतः लिमिट घालता तुमच्या रिसर्चसाठी, ते तुमचं सीमांकन. फॉर एक्झाम्पल, तुमची उद्दिष्ट तुम्ही ठरवलीत की बाबा मला फक्त ह्याच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, त्याच्या पलीकडे माझं संशोधन जाणार नाही. माझ्या संशोधनामध्ये मला कुणबी समाजाच्या जमीन विषयक समस्या एवढाच अभ्यास करायचा, त्याच्या पलीकडे फक्त जमीन विषयक समस्या हे माझं सीमांकन आहे. कुणबी समाजाच्या बाकी इतर देखील भरपूर समस्या असेल, कुणबी समाजावर इतर देखील बऱ्याच ठिकाणी काही प्रॉब्लेम झाले असेल, ते माझं लिमिटेशन नाही. माझं लिमिटेशन फक्त जमीन विषयक समस्यांबाबत आहे, हे तुम्ही घातलेलं सीमांकन आहे, तुम्ही ठरवलेलं आहे. कुणबी समाज, रत्नागिरी जिल्ह्यामधला जो कुणबी समाज आहे हे तुम्हीच ठरवलं, म्हणजे तुमचं संशोधन फक्त रत्नागिरी जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे, हे तुमचं सीमांकन आहे.
तुम्ही सिंधुदुर्गाचा अभ्यासच नाही करत आहात. मग तुम्ही एवढे सगळे जिल्हे असताना तुम्ही फक्त मर्यादा केली, सीमांकन केलं रत्नागिरी जिल्ह्यापुरतं, हे तुमचं सीमांकन. म्हणजे तुम्ही स्वतःहून जे लिमिटेशन्स घालता आहात ते सीमांकन मध्ये आले, आणि जे नैसर्गिक आहे, जे तुमच्या आवाक्याच्या पलीकडच्या आहेत, त्या झाल्या मर्यादा. कन्सेप्ट क्लिअर? आता पुढे संशोधनाचं महत्व. मग असे म्हटलं मी, संशोधनाची गरज, संशोधनाची व्याप्ती आणि संशोधनाचं महत्व, या 3 टर्म एकत्र मॅच व्हायला हव्या, त्या सोडून एकमेकांना जायच्या नाहीत. त्यामुळे महत्व, व्याप्ती आणि गरज हे एकत्र व्यवस्थित फॉर्म करून वेगवेगळ्या भाषा शैलीमध्ये, त्यात थोडंसं रिपिटेशन येईल, पण तेवढं तुम्हाला त्या अँगलने लिहायला लागेल. महत्व हे महत्वाच्याच अनुषंगाने तुम्हाला लिहायला लागेल, व्याप्ती ही व्याप्तीच्याच अनुषंगाने लिहायला लागेल. थोडंसं जुने जे थेसिस आहेत रिसर्च, थोडासा अभ्यास केला तर या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आणि पहिल्या प्रकरणामध्ये शेवटला तुम्हाला लिहायची प्रकरण योजना, म्हणजे पुढची प्रकरणं तुमची कशी चाललेली आहेत ते तुम्ही लिहिणार. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये तुमचं काय असेल, दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही काय असेल, तिसऱ्या प्रकरणात तुमचं काय असेल, चौथ्या प्रकरणात काय असेल आणि 5व्या प्रकरणात काय असेल, अशी योजना तुम्हाला एक 5 ते 6 ओळीमध्ये तुम्हाला तिथे पॅरेग्राफ वाईज लिहायचे. हे आपलं आहे पहिलं प्रकरण. लक्षात आलंय सगळ्यांच्या? कोणाला काय विचारायचं पहिल्या प्रकरणाबाबत? सर मला विचारायचं होतं थोडं. ओके, थँक्यू. हॅलो सर, बिब्लिओग्राफी आणि बोला. रेफरन्स ह्याच्यातला डिफरन्स परत एकदा सांगा ना. एक मिनिट मॅडम. रेफरन्स म्हणजे तुम्ही जे ऍज इट इज लावताय तुमच्या थेसिस मध्ये, दुसऱ्याने तयार केलं. फॉर एक्झाम्पल व्याख्या, दुसऱ्यांच्या व्याख्या ऍज इट इज तुम्ही स्वतःच्या थेसिस मध्ये छापता आहात, तो झाला तुमचा रेफरन्स. पण बिब्लिओग्राफी मध्ये तुम्ही काही पुस्तकं रेफर करता, त्यातून माहिती मिळवता, काही शासनाची प्रकाशन आहेत त्यातून माहिती मिळवता, आणि मग स्वतःच्या मताने तुम्ही ते पूर्ण माहिती थेसिस मध्ये वापर करता, लिहिता, स्वतःच्या भाषा शैलीमध्ये लिहिता, ऍज इट इज नाही कॉपी करत. ती तुमची झाली बिब्लिओग्राफी. हा महत्वाचा फरक. जी गोष्ट ऍज इट इज लिहाल ती रेफरन्स, आणि रेफरन्स म्हणजे व्याख्याचा असेल तर ती व्याख्या त्याच पानावर तिथे खाली तुम्हाला फुटनोट मध्ये द्यायची आहे. ठीक आहे? ओके सर. सर पण आपण प्रबंधाच्या मागे सगळ्यात शेवटी रेफरन्सेस लिहितो, ते तर सगळं त्याचं येणार, कसं काय? ते शेवटला सगळं येणार मॅडम. बिब्लिओग्राफी मध्ये सगळं येणार ते. कारण सर मराठीत म्हणताना आपण दोन्हीकडे संदर्भ ग्रंथ असंच म्हणत असतो ना. ग्रंथसूची आणि संदर्भ आलाय बघा प्रकरण शेवटला. जे ग्रंथसूची म्हटलं ते बिब्लिओग्राफी आहे. त्या बिब्लिओग्राफी मध्ये सगळं शेवटला वेगळं आहे. म्हणजे पुस्तकांची यादी वेगळी, संकेत ती वेगळी, त्यानंतर रेफरन्स जे वापरले संदर्भ ते वेगळे येणार. टप्प्याटप्प्याने लिहायचं पुढे. पुस्तकांची यादी वेगळी द्या, संदर्भाची यादी वेगळी द्या, आणि काही संकेतस्थळ तुम्ही वापरले ती वेगळी द्या शेवटला. ओके ओके सर. ओके सर हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, फुटनोट ही खाली न लिहिता आपण प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी जर आपण संदर्भ सूची लिहिली चालेल का? म्हणजे त्या प्रकरणाच्या शेवटी लिहिताय म्हणजे ती एंड नोट झाली. एंड नोट, त्याला एंड नोट म्हणते. हो तिथे लिहिली तरी पण हो, चालेल. कारण की आपण काय करतो, जिथे व्याख्या लिहिली तिथे एक संदर्भ लिहितो, आणि नंतर तिथे एक क्रमांक संदर्भ सूचीमध्ये कुठल्या पुस्तकातली ती व्याख्या आहे ते आपण टाकतो. फक्त हो हो. व्याख्या असेल तिथे एक नंबर टाकणार आपण. त्याचं आपण तुम्हाला ना खाली फुटनोट लिहित नाही. आपण फक्त कसं, आता समजा एखाद्या पुस्तकातून आपण व्याख्या घेतली, बरोबर, हा तर तिथे व्याख्याचं तिथे जो असेल हे लेखक असेल किंवा शास्त्रज्ञ असेल तर ते आपण एक व्याख्या झाली की एक नंबर दिला. मग संदर्भ सूचीमध्ये एक नंबर, तिथे ह्या पुस्तकातून ह्या पानावरून ह्या प्रकाशन आहे असं आपण तिथे शेवटी एकेका प्रकरणाच्या शेवटी लिहितो. आता बघा इथे मी स्क्रीन शेअर केली, दिसते तुम्हाला सिलेबस ऑफ पीएचडी कोर्सवर हे डॉक्युमेंट दिसतंय? नाही सर. नाही सर. नाही दिसत आहे. एक मिनिट परत शेअर करतो. कारण की आपण प्रत्येक प्रकरणाच्या पाठीमागे लिहिणारच आहोत सर सूची. बघा दिसतंय का आता? दिसते सर. शेअरिंग सुरू झालं.
सिलेबस ऑफ पीएचडी कोर्सवर्क दिसतंय? सिलेबस दिसतंय ऑफ ना. पीएचडी दिसतंय ना? हो, ओके, जरा नाही, नाही. मोठं करा जरा. अजून मोठं करू, ठीक आहे. ओके, दिसतंय ना सिलेबस ऑफ पीएचडी कोर्स? हो, दिसतं. आता हे रुरल डेव्हलपमेंट हा जो शब्द आलाय शेवटला, डेव्हलपमेंट नंतर मी इथे कर्सर ठेवलाय बघा, दिसतंय? हो. दिसतोय. आता इथे बघा वर रेफरन्स आहे, वर कर्सर दिसतोय माझा, रेफरन्स. नेट स्लो आहे बहुतेक. नाही सर, दिसतोय, व्यवस्थित दिसतोय. दिसतोय फोर्थ ना ऑप्शन रेफरन्स? आहे, चौथा ऑप्शन आहे तो. बरोबर. हा, या रेफरन्सला इथे क्लिक केला आपण ना, की इथे येतं बघा, इन्सर्ट फुटनोट आणि इन्सर्ट एंड नोट. बरं काय ते? Yes. ओके, म्हणजे हा इन्सर्ट इथे कर्सर मी रुरल डेव्हलपमेंट शब्द शेवटी ठेवलाय, आणि आता इन्सर्ट फुटनोट जर मी केली, इथे क्लिक केलं की हा बघा त्याच पेजवर सगळ्या शेवटी गेल्या बघा, खाली ब्लिंक होते बघा, खाली 1 नंबर आलाय, दिसतंय खाली इथे? येस सर, लाईन आणि एली 1 नंबर आला. येस, लाईन आणि 1 नंबर आला. आता तिथे जे मी कर्सर ठेवला तिथे पण बघा काय होतं, त्या तिथे पण 1 नंबर आला असेल बघा. बघा इथे 1 नंबर दिसतं, जिथे कर्सर होता तिथे पण 1 नंबर आलाय, बारीक 1 आलाय सर. बरोबर. दिसला का? हा, हो बारीक सर. 1 आलाय. मग हे जे टायटल आहे, आता इथे टायटल आहे म्हणून ठीक आहे, इथे जे काय मी लिहिलं होतं त्याचा रेफरन्स मला इथे आता खाली जो 1 नंबर आलेला आहे इथे मला द्यायचा आहे. मग तो आपण इथे द्यायचा आहे आपल्याला. मग इथे लिहायला लागेल आपल्याला त्या लेखकाचं नाव, त्या पुस्तकाचं नाव एपी स्टाईल मध्ये. आलं लक्षात? येस सर. येतंय? हा, मग आता कुठला रेफरन्स आला असेल, आता अजून एक मी शेअर करतो बघा. नाही दिसलं सांगा, मग नाही दिसलं तर इथे आपण गुगल स्कॉलर मी जातोय. आता गुगल स्कॉलर मी चालू केला, ठीक आहे? दिसतोय गुगल स्कॉलर? येस सर. दिसतंय, ओके. आता इथे मी एखादी कन्सेप्ट लिहिली, मी इथे आता इथे मी लिहितो रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, रुरल डेव्हलपमेंट लिहिलं तर भरपूर काही पुस्तकं तिथे आलेली दिसत आहेत. हो बघा हो पुस्तक हो सर. आले, रिथिंकिंग रुरल डेव्हलपमेंट भरपूर पुस्तकं आलेली आहेत. आता एखादं यातलं पुस्तक मी एखादं ओपन केलं, त्या पुस्तकातली जर मी डेफिनेशन घेतली तिथे आपल्या thesis वापरायला, तिथे मी डेफिनेशन लिहिणार, तिथे कर्सर ठेवायचं. सर 1 मिनिट. हा प्रकाश कारण माईक चालू आहे, त्यामुळे खूप. हॅलो, हा, ओके, ऐकायला येते माझा आवाज? येतो आवाज. हा, तर रुरल डेव्हलपमेंट याच्यावर मी क्लिक करून जी माहिती मला मिळेल, मी आता क्लिक नाही करत आहे कारण नेट स्लो आहे, तिथून एखादी डेफिनेशन जर मला मिळाली, ठीक आहे, मग डेफिनेशन मी माझ्या थेसिस मध्ये वापरणार. मग ती वापरल्यानंतर ती जिथे मी टाईप करणार थेसिस मध्ये, तिथे मला तो मगाशी जो हे ठेवला होता मी फुटनोट, ती तिथे तसा कर्सर ठेवायचा आणि फुटनोट क्लिक करायचं. समजतंय? हॅलो, हो हो. हो सर हो. हा, मग आता ह्या पुस्तकातली एखादी व्याख्या जिथे मी टाईप केली आहे, ती टाईप करून झाल्यानंतर तिथे मी कर्सर ठेवणार. कर्सर ठेवल्यानंतर मग त्यावर रेफरन्स मध्ये जाऊन तिथे मी इन्सर्ट फुटनोट करणार. मग फुटनोट केल्यानंतर त्या पेजला खाली शेवटी छोटीशी लाईन येते आणि तिथे नंबर पडला होता, ठीक आहे? मग त्या नंबरचे ते मला आता लिहायचं आहे की ही फुटनोट कुठल्या पुस्तकातली आहे. मग मी कसं लिहिणार, तर इथे बघा छोटस साईट दिसतंय, कर्सर ठेवला बघा मी तिथे, साईट दिसतंय? हो 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 सर. मग या साईट वर क्लिक करायचं. आता मी क्लिक केलं तिथे. आता हे जे रेफरन्स ओपन झालेत,
ओपन झाले रेफरन्स. ओके, त्यामध्ये म्हणजे हे पुस्तक कोणाचं होतं याचा रेफरन्स मला मिळालाय एपीए मध्ये मिळाला बघा. एपीए स्टाईल आहे ती. एपीए त्या सगळ्या 5 स्टाईल आहेत. MLA, एपीए, चिकागो, हार्वर्ड आणि व्हॅनकोव्हर. त्यातली एपीए जी आहे ती सोशल सायन्स साठी असते, म्हणजे आपली. येते लक्षात? मग तिथून तो रेफरन्स असा कॉपी करायचा, कॉपी, आणि मग आपल्या थेसिस कडे यायचं. आणि इथे 1 नंबर आला, आता आला ना परत, इथे मी आता तो पेस्ट करणार. आला रेफरन्स आपला, डायरेक्ट रेफरन्स. आलं लक्षात? होय होय. म्हणजे गुगल खूप स्कॉलर, छान ऑप्शन आहे सर हे. सॉरी, खूप छान ऑप्शन आहे, म्हणजे हे आम्हाला माहिती नव्हतं आतापर्यंत. मग आपल्याला गुगल स्कॉलर मध्ये जायचंय. आपलं टायटल गुगल स्कॉलर मध्ये टाईप करायचं. आपल्या टायटल संबंधित जेवढं काय लिखाण तिथे आहे, आपल्याला त्याची पुस्तकं मिळतील किंवा आर्टिकल्स मिळतील. त्या आर्टिकल्स मध्ये काय आपल्याला हवं ते डेटा तिथला घ्यायचा, कुठली डेफिनेशन वगैरे हवी असेल तर ती घ्यायची. आणि मग तिथे साईट जो होता, साईटवर क्लिक केल्यानंतर हे आपल्याला रेफरन्स मिळाला. हा इथे आपण पेस्ट केला डायरेक्ट. आणि तो एपीए स्टाईल मधला होता, तो आपल्याला एपीए स्टाईल मधलाच घेतला आपण इथे. बाकी दुसऱ्या कुठल्याही स्टाईलचा घ्यायचा नाही. व्हॅलिड स्टाईल आहे जी आता खाली आली ती. डन. येस सर. ओके, आता ह्याच पेजवर इथे बिब्लिओग्राफी वर दिसतंय. बिब्लिओग्राफी दिसतंय? हो सर. दिसतंय ना? त्या बिब्लिओग्राफीच्या वर मी एपीए आता ऑलरेडी करून ठेवलंय. ते एपीए स्टाईल आपल्याला हवी म्हणून हे एपीए करून ठेवलंय. आता ह्या बिब्लिओग्राफी मध्ये आपण जर क्लिक केलं तर इथे इन्सर्ट बिब्लिओग्राफी येतं. त्या इन्सर्ट बिब्लिओग्राफीवर क्लिक केलं. आता इथे सोर्स नाही म्हणून सांगितलं, ठीक आहे. हा, मग हे सायटेशन जे आहे त्या बाजूला बघायला आहे, सायटेशन, इन्सर्ट सायटेशन दिसतंय. आता त्या सायटेशन वर क्लिक करतोय बघा मी. इथे आलं ऍड न्यू सोर्स. ऍड न्यू सोर्स मी ऍड करतो. आता जे काय पुस्तक होतं, ही विंडो नवीन दिसते आता, क्रिएट सोर्सची विंडो. हो हो. हा, इथे बुक आलंय बघा. बुकच्या खाली बुक सेक्शन आलंय, जर्नल आर्टिकल आलाय, आर्टिकल इन पिरियडिकल आलाय, कॉन्फरन्स प्रोसिडिंग आलेत किंवा रिपोर्ट आलेत. एवढे ऑप्शन्स तिथे आहेत. समजा तुम्ही जे रेफर करता आहात ते एखादं पुस्तक आहे, ते या पुस्तकात तुम्ही क्लिक करा. जर बुक सेक्शन मधलं म्हणजे पुस्तकातलं एखादं सेक्शन असेल जे तुम्ही वापरता तुमच्या रिसर्चसाठी, तर त्याच्यावर क्लिक करा. किंवा आता बुकवर ठेवलंय मी, हे असे कुठलेही ऑप्शन्स जे आहेत त्यावर क्लिक करायचं. समजा आता एखादं पुस्तक आपण रेफर केलं आहे, मग आता या पुस्तकाचा ऑथरचं नाव लिहायचं. लक्षात ठेवा, ऑथरचं नाव लिहिताना कुठलंही टायटल वापरायचं नाही. तो डॉक्टर असो, प्रोफेसर असो किंवा अजून कोण असो, ऍडव्होकेट असो, फक्त नाव लिहायचं. आणि ते पण आडनावाने सुरुवात करायचं. फॉर एक्झाम्पल इथे आता मी लिहितो जाधव कुणाल लिहितो. असं नाव जे काय असेल ते आपण लिहिलं, एक्सटेन्शन लिहिलं, इयर 2022, सिटी मुंबई, पब्लिशर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. ठीक आहे, माझ्यासोबत आहेत ना सगळे? हो हो सर. येस सर. येस सर. आता याच्यावर मी क्लिक केलं, याच्यावर क्लिक केलं की तो रेफरन्स इथे आलाय बघा पुस्तकाचा, दिसतोय खाली. मग असं टाईप काढायचं. ओके, हा रेफरन्स इथे आलाय. ठीक आहे. हा, मग हा तो रेफरन्स आहे. असे सगळे रेफरन्स तुम्हाला जिथे हवे तिथे तुम्हाला टाईप करता येतील ज्या ठिकाणी. आणि ते टाईप केल्यानंतर तुम्हाला बिब्लिओग्राफी मध्ये जेव्हा ऍड करायचे आहेत असे सगळे, आता हे ह्या पेजवर आलं. आता पुढच्या पेजवर मी इथे समजा इथे एखादा रेफरन्स दिला, इथे कर्सर पुढच्या पेजवर मी ठेवला, इथे पुन्हा मी तेच केलं. इन्सर्ट सायटेशन वर समजा मी आता गेलो, परत दुसऱ्या ठिकाणी ठेवलं मी. आता इथे आलं ऍड न्यू सोर्स, याच्यावर क्लिक केलं. पुढे हे समजा जर्नल आर्टिकल आहे,
किंवा बुक आहे, पुन्हा एकदा बुकवर क्लिक केलं, आता ऑथर बदलला, आता मी लिहिलं कदम आनंद. ओके, लिहिलं टायटल, लिहिलं रुरल डेव्हलपमेंट, इयर लिहिलं 2018, सिटी लिहिली सिंधुदुर्ग, फिशर लिहिलं TLL. ओके केलं. हा इथे आला रेफरन्स, दिसतोय बघा, आनंद दिसतोय बघा, दिसला आनंद 2018. हा, आनंद 2018 आपण तिथे टाईप केलं होतं ना, ते इथे आलेले आता ऑलरेडी. आता असे सगळे मध्ये मध्ये जेव्हा आपण रेफरन्स टाईप करणार, 10 होतील, 15 होतील, 20 होतील, 40 होतील, जे काय ते, आता हे सगळे आपल्याला बिब्लिओग्राफी मध्ये आता हवे आहेत. मग अशा वेळेला आपण बिब्लिओग्राफी, समजा शेवटचं पेज, हा इथे शेवटच्या पेजवर इथे मी आपली बिब्लिओग्राफी आहे, शेवटच्या पेज आपली बिब्लिओग्राफी इथे आपल्याला आता आणायचे. बिब्लिओग्राफी मध्ये सगळे आता लाईनीत येणार ते. आता इथे वर बिब्लिओग्राफी जे लिहिलेलं आहे वरच्या पट्टीमध्ये, स्टेटस बार आहे ना वर, तर बिब्लिओग्राफी लिहिलंय बघा, दिसतंय? हो सर, हो सर. हा, आता बिब्लिओग्राफी टाईप क्लिक केलं तर खाली आलं इन्सर्ट बिब्लिओग्राफी. इथे मी इन्सर्ट बिब्लिओग्राफीवर क्लिक केल्यानंतर हे बघा, हे आनंद सरांचं मी टाईप केलं आलंय, माझं पण आलंय बघा, इथे दिसतंय. हे डायरेक्ट जेवढं तुम्ही पूर्ण थेसिस मध्ये जिथे ते कराल, हे ज्या ठिकाणी तुम्हाला हवे असतील त्या ठिकाणी कर्सर ठेवायचा आणि ते इन्सर्ट केल्यानंतर हे सगळे रेफरन्सेस तुम्ही जेवढे वापरलेत सगळे पटापट शेवटला येणार. आणि ते पण एपीएस स्टाईल मध्ये, तुम्हाला वेगळे पुन्हा टाईप करायची गरज नाही. एपीएस स्टाईल कोणती वगैरे शोधायची गरज नाही, हे नैसर्गिक आपोआप आलेलं आहे. गॉट इट? कोणाला काय विचारायचं त्याच्यामध्ये? नाही नाही सर. सर, सुंदर सुंदर एकदम माहिती, थँक्यू. पूर्ण थेसिसच्या सगळ्यात शेवटी केला आता आपण, म्हणजे आपण करायचंय ते सगळ्यात, थेसिस तुमचा लिहून झाला की सगळ्यात शेवटी कर्सर ठेवायचा आणि ही प्रक्रिया करायची. म्हणजे आपण थेसिस मध्ये जेवढे जेवढे रेफरन्स आपण टाईप केले होते ते सगळे एका क्लिक मध्ये या सगळ्या शेवटच्या पेजवर तुमचे येणार. आणि निव्वळ येणारच नाही तर ते अल्फाबेटिकली येणार. आता अनंत ए पहिला आला आणि कुणाल के दुसरा आलाय बघा, हे अल्फाबेटिकली आपोआप सिलेक्ट होतं, ते आपोआप येतं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया, पुढचं सेशन आपलं. आता ही बंद करतो विंडो, पुढचं जाऊ. नाही समजलं तर तरी आपण एकदा करू, पुन्हा एकदा, काय प्रॉब्लेम नाही. सर एक विचारू? हा बोला ना, बोला सर. आपला हायपोथेसिस आणि रिसर्च क्वेश्चन दोन्हीपैकी हा. काहीतरी एक ठेवायचं असतं असं, म्हणजे मी हे बघितलेत, थेसिस बघितले काहीतरी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. हॅलो हॅलो, ऐकायला येतं? हा बोला बोला सर, बोला. हा, तर मी बरेचसे आता रेफर करतोय थेसिस ज्याच्यामध्ये ज्यांनी रिसर्च क्वेश्चन लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी हायपोथेसिस लिहिलेली नाहीये, किंवा हायपोथेसिस असेल तर रिसर्च क्वेश्चन लिहिलेली नाही. तर दोन्हीपैकी एक ठेवायचे की दोन्ही असावेत? कारण आपल्याला जो प्रपोजलचा फॉर्मॅट होता त्याच्यामध्ये दोन्ही होता, रिसर्च क्वेश्चन पण मॅन्डेटरी होतं आणि हायपोथेसिस पण मॅन्डेटरी होतं. बरोबर बरोबर सर. हा, आता तुमचं संशोधन कुठल्या प्रकारात तुम्ही मोडताय त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर तुमच्या संशोधनामध्ये डेटा गोळा करता, सर्वे मेथड वापरता आहात, तर हायपोथेसिस तुम्हाला प्रूव्ह करायला लागतात. मग तिथे तुम्हाला हायपोथेसिस लिहिणं भाग आहे. ओके, जिथे तुम्ही सर्वे करता आहात तिथे हायपोथेसिस लिहायचे. आणि बाकी जे प्रायोगिक रिसर्च जे आहे किंवा गुणात्मक संशोधन तुम्ही करता आहात, एखादी केस स्टडी तुम्ही करता आहात, तिथे रिसर्च क्वेश्चनवर आपलं चालून जातं. लिहिले तरी काही अडथळा नाही, मात्र प्रायोगिक संशोधन जे आहे तिथे हायपोथेसिस लिहावेच लागतात. तिथे संशोधन प्रश्न काही कामाचे नाहीत. ठीक आहे, मग तुमचं संशोधन कशावर अवलंबून आहे ते पहा, आणि त्या पद्धतीने जर तुम्ही संशोधन प्रश्न वापरत असाल तर हायपोथेसिस लिहायचे नाहीयेत. मात्र जर संख्यात्मक विश्लेषण तुम्ही करत आहात, ज्यामध्ये तुम्ही मीन मोड मीडिया म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस करणार आहात, तिथे हायपोथेसिस लिहिणं भाग आहे.
हायपोथेसिस ते लिहायचे आहेत. ठीक नाही, आहे. पण आता हा. माझं क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे खरं त्या अर्थाने मेथोडॉलॉजी. संशोधन प्रश्न लिहा सर, हायपोथेसिसची गरज नाही. क्वालिटेटिव्हला पण माझ्या रिसर्च प्रपोजल मध्ये हायपोथेसिस पण लिहिलंय, तर रिसर्च प्रपोजल पकडून थेसिस कडे जायला लागेल ना? कशाला सर? काही नाही, रिसर्च प्रपोजल जे केलंय ते प्रपोजल होतं ते विसरा आता. आता तुमचं थेसिस जो चालू आहे, हा थेसिस तुमचा वेगळेपणा असू शकतो, फक्त टायटल आपल्याला चेंज करायचं नाहीये, ते विद्यापीठ बंधनकारक आहे. टायटल चेंज नाही करायचं, मात्र पुढचे चेंजेस तुम्ही मधल्या 3 वर्षाच्या काळात करू शकता सर. काय ओके problem? ओके, ठीक आहे? मग काय प्रॉब्लेम नाही. हो, हो हो हो. क्लिअर. परत आरआरसी वर करायची गरज नाही. आणि आरआरसीचा यापुढे जरा विचार कोणी करू नका, खूप तापदायक झाली प्रोसेस ती आपल्याला. आपण सगळेजण आता आरआरसी मध्ये खरंच अडकलो आहोत. आता हा विषय नाही आपला, पण आरआरसी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी आता अडचण आहे, जोपर्यंत आरआरसी होत नाही. म्हणून आपण आरआरसी साठी आम्ही देखील डिपार्टमेंट देखील प्रयत्न करतो की काहीतरी पुढे जाऊ, म्हणजे आरआरसी घेऊन सगळ्यांचे जे प्रपोजल जे आहेत, नवीन विद्यार्थ्यांची येणारी प्रपोजल आणि जे पहिली बॅच जे आहे त्यांना जे सिनॉप्सिस सबमिट करायचं आहे, थेसिस सबमिट करायचं आहे, ही सगळी प्रक्रिया. आणि काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना मराठीमध्ये लिहिण्याचा अप्रूव्हल देखील मिळालं नाही, ही प्रक्रिया देखील आपल्याला ह्या आरआरसी मध्ये करून घ्यायचीच आहे. जर नाही झाली तर अजून भरपूर डिले आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी आता करायच्या आहेत जवळपास. ठीक आहे. आता पुन्हा यावे आपल्या सेशनकडे. ठीक आहे. प्रकरण 2, संबंधित साहित्याचा आढावा. मला वाटतं हे जे रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर आहे त्यावर उद्या आपले सर बोलणार आहेत. सोमनाथ विभूते सरांचं उद्या लेक्चर आहे या विषयावर, ज्यामध्ये तुम्हाला प्रकरण 2 संबंधित साहित्याचा आढावा, समीक्षा, सिंहावलोकन, कुठलाही शब्द वापरा, काही प्रॉब्लेम नाहीये, त्याची तुम्हाला माहिती नाही. आम्ही जस्ट बेसिक थोडंसं बोलतो. भारतीय व विदेशी साहित्याचा आढावा इथे आपल्याला घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण कारण मीमांसा करणार आहोत की हा आढावा तुम्ही का घेत आहात, आणि पुढे प्रत्येक जे संशोधक जे आहेत त्या संशोधकाबद्दल जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ लिहिणार आहात, ज्यांचं तुम्हाला रिसर्च सापडेल तुमच्या विषयाशी संबंधित, तर त्यांची माहिती तुम्हाला तिथे द्यायला लागते. म्हणजे पाटील सरांचं समजा एखादा रिसर्च आहे, तुम्ही ते तुमच्या रिव्ह्यू साठी वापरलं, तर पाटील 2022 असं लिहून पुढे तुम्हाला त्या संशोधनामध्ये काय काय आहे ते तुम्हाला लिहावं लागतं. मग ते नक्की काय लिहायचं, तर नक्की संशोधनामध्ये आपल्याला हे लिहायचं जे ते दिलंय ते संशोधक तिथे येतो त्या पॅरेग्राफ मध्ये आपला. आता आपण जेवढे करणार तेवढे कमीच आहेत. मिनिमम भारतीय 40 आणि परदेशी 40, विदेशी 40, सॉरी 20-20 असे मिनिमम 40 तरी येऊ दे तिथे. प्रयत्न करा. काही वेळेला आपला विषय असा असतो की त्या विषयामध्ये रिव्ह्यू सापडत नाहीत, पण रिव्ह्यू कसा शोधावा, तर रिव्ह्यू उद्या सर सांगतीलच म्हणा रिव्ह्यू कसा, पण तुमच्या ज्या टर्म्स आहेत टायटल मधल्या त्याच्या आधारे आपल्याला रिव्ह्यू करायचा असतो. आणि त्या मग टायटलच्या टर्मशी संबंधित आपल्याला बऱ्यापैकी, मगाशी मी सांगितलं गुगल स्कॉलर मध्ये शोधा म्हणून, तिथे तुम्हाला बऱ्यापैकी मटेरियल सापडेल तुमच्या विषयी संबंधित. नाही सापडलं तर इतर देखील काही वेगवेगळे टूल्स आहेत, त्याच्या मागे लागून आपण ती काढू शकतो. त्याची माहिती पण आता एक एक सेशन तुम्ही अटेंड कराल माझी, तुम्हाला हळूहळू सगळी माहिती मी देईन. तर आता रिव्ह्यू लिहिताना पहिलं आपण बेसिक लिहिलं रिव्ह्यू बद्दल, एक पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफ तुम्हाला जे काय लिहायचं आहे ते. त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष रिव्ह्यू लिहिणार त्यामध्ये पहिलं हेडिंग आपलं असेल की भारतीय संशोधन साहित्याचा आढावा. आता भारतीय म्हणजे अ, आणि ब लिहायचंय परदेशी साहित्याचा आढावा, जे काय ते अ आणि ब समजा आपण विभागून केलं, तर आता अ मध्ये तुम्हाला भारतामध्ये किती सापडले असतील रिव्ह्यू, तर सगळ्यांचे रिव्ह्यू तुम्हाला करायचे आहेत. मग ते लिहिताना त्यामध्ये काय काय लिहायचं आहे, तर संशोधक त्या रिव्ह्यूचा कोण आहे त्याच्या नावापासून सुरुवात, म्हणजे कदम 2022 हे त्याचं नाव. त्या कदम 2022 ला आता मी मगाशी सांगितलं ना बिब्लिओग्राफी, तसं तिथे ऍड करायचं तुम्हाला बिब्लिओग्राफी. मगाशी जो वर्ड फॉर्मॅट तुम्हाला दाखवला की इन्सर्ट सायटेशन मध्ये क्लिक करायचं, पहिलं इन्सर्ट सायटेशन करून नंतर तो फॉर्म ओपन होतो, तो फॉर्म पूर्ण भरायचा आणि सेव्ह करायचा, आणि नंतर मग ते पुढचं लिहायचं. कारण हे सगळे रिव्ह्यू नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक शेवटच्या बिब्लिओग्राफी मध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत, तिथे ते ऑटोमॅटिक जाणार आहे, म्हणून हे करायचं.
रिव्ह्यू लिहितानाच ज्या माणसाला लिहिणार तिथेच पहिलं इन्सर्ट सायटेशन पहिलं करा. तिथे इन्सर्ट सायटेशन तो फॉर्म पूर्ण भरा आणि तो सेव्ह करा. तिथे हे पहिलं काम न विसरता करा. हा, आता ते केल्यानंतर त्याने जे रिसर्च केले त्यामुळे तुम्हाला काय काय सापडलं तर तुमचं त्याच्या रिसर्चचा नमुना किती होता त्याचा उल्लेख करा. त्याच्या संशोधनाची उद्दिष्ट काय होती त्याचा उल्लेख करा. त्याने कुठली संशोधन पद्धती वापरली त्याचा उल्लेख करा. त्याची शोधिते म्हणजे फाइंडिंग्स काय आहेत त्याचा उल्लेख करा. आणि त्याच्यावर थोडीशी तुमच्या पद्धतीने चर्चा करा की त्याची जी फाइंडिंग्स आहेत आणि तुम्हाला मिळालेली फाइंडिंग, तुम्हाला जे अपेक्षित फाइंडिंग्स आहेत तर त्याचा काय संबंध होणार का असं 1-2 ओळीमध्ये चर्चा करा. आणि पूर्ण त्याचं थेसिसची त्याच्या त्या रिसर्चची तुमच्या रिसर्च टायटल बरोबर सांगड घाला. मग तुमचा हा एक पॅरेग्राफ पूर्ण झाला. एक रिव्ह्यू तुमचा पूर्ण झाला. ठीक आहे. परत एकदा तुम्ही रिव्ह्यू करता पहिलं महत्वाचं सायटेशन. ते आपल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट सायटेशन वर क्लिक करा. जो फॉर्म ओपन होईल तो पहिला भरा. त्या माणसाचे सगळे डिटेल भरा. जो कोण लेखक आहे त्याचे सगळे डिटेल भरा. सेव्ह करा तिथेच. आणि नंतर मग त्याच्याबद्दल लिहा की त्यांचं टायटल असं असं होतं. त्यांच्या टायटल मध्ये हा नमुना होता. संशोधनाची उद्दिष्ट अशा प्रकारे होती. संशोधन पद्धती त्यांनी अशी वापरलेली आहे. त्याचे फाइंडिंग्स असे होते. हे फाइंडिंग्स आणि संशोधकाने स्वतः प्रस्तावित केलेल्या संशोधनाचे फाइंडिंग संशोधनाला कशा पद्धती उपयुक्त होतात ते 2 ओळीमध्ये लिहा. आणि त्याच्या पूर्ण रिसर्च मध्ये तुम्हाला काय आढळलं 1-2 ओळीमध्ये लिहा. म्हणजे साधारणतः एक रिव्ह्यू तुमचा 10 ओळीमध्ये तुमचा एक रिव्ह्यू झाला. आता पुढचा घ्या दुसऱ्या संशोधकाकडे. परत दुसऱ्या संशोधकाचा नवीन पॅरेग्राफ. त्याचं पण तसंच इन्सर्ट सायटेशन आणि मग पुढे त्याच्याबद्दल लिहा. हे पॉइंट लिहायचे त्यामध्ये. रिसर्च रिव्ह्यू करताना हे पॉइंट त्यामध्ये आपल्याला लिहायचे. असं करत 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 तुम्ही भारतातील 20, 25, 30 जी काय अवेलेबल झाली ती लगेच ब सेक्शन मध्ये परदेशी साहित्य ठीक आहे 20-25 मिळते ती असं 50 पर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकाल. साहित्य हे सगळं लिहायचं. आणि हे दोन्ही साहित्य लिहून झाल्यानंतर त्या 2 साहित्याची तुलना करा. भारतामध्ये कशा पद्धतीचं संशोधन चालू आहे, परदेशामध्ये कशा पद्धतीचं संशोधन चालू आहे आणि मग शेवटला हे संशोधन आणि तुमचं संशोधन कशा पद्धतीने वेगळं आहे हे तुमचं वेगळेपण लिहा. आणि ह्या पूर्ण रिव्ह्यूचा तुमच्या संशोधनाला कसा फायदा झाला या अर्थाने लिहायचं. भूतकाळात लिहायचं, होईल लिहायचं नाही. झाला या अर्थाने तिथे शेवटचा पॅरेग्राफ करा. म्हणजे तुमचा रिव्ह्यूचा चॅप्टर पूर्ण होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने रिव्ह्यू चॅप्टर तुमचा पूर्ण डायरेक्ट होईल. काय केलं आपण पहिलं इन्सर्ट सायटेशन केलं. तो फॉर्म भरला जो काय होता तो. आणि पुढच्या पॅरेग्राफ मध्ये हे जे मुद्दे दिलेत त्या अनुषंगाने पुढचा पॅरेग्राफ लिहिला आपण. एक संशोधक संपला लगेच दुसरा संशोधक त्याला पण तेच केलं. असं पुढे पुढे करत गेलो आपण. नंतर ब मध्ये आलो. ब मध्ये परदेशी साहित्य जे कोण भेटले आपल्याला त्यांच्याबद्दल पण हीच प्रक्रिया केली. सगळं त्यांच्याबद्दल लिहिलं. सगळे लिहून झाले 25, 50, 60 जे काही लिहून झाले. त्यानंतर आपलं लिहायचं आपल्याला की हे सगळं जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू आणि आपलं रिसर्च त्याच्यापेक्षा वेगळं कसं ते लिहिलं. आणि ह्या रिव्ह्यूचा तुमच्या संशोधनाला कसा फायदा झाला हे भूतकाळात लिहायचं आपल्याला. म्हणजे हे प्रकरण दुसरं आपलं संपेल. प्रकरण 2 जवळपास 50, 60, 70 पानांचं हे प्रकरण होऊ शकेल. जेवढे तुम्ही जास्त रिव्ह्यू करणार तेवढं तुमची पानं वाढत जाणार. ठीक आहे. व्हेरी सिंपल. हा चॅप्टर खूप सोपा आहे. व्यवस्थित लिहू शकाल. फक्त थोडी मेहनत या चॅप्टरला जरा जास्त आहे इतरपेक्षा. कारण ते सगळं प्रॉपरली त्याचं संशोधक त्याचे नमुना त्याची उद्दिष्टे त्याने कुठली पद्धती वापरली त्याचे फाइंडिंग्स काय आणि तुम्हाला कसे उपयुक्त आहेत ते तुम्ही लिहित आहात. तुमची लेखन शैली तेवढी सुदृढ असायला हवी तर ते शक्य आहे लिहिणं. प्रकरण 2 उद्या विविध सर ह्याविषयी डिटेलमध्ये बोलतील. ठीक आहे. पुढे प्रकरण 3 संशोधन पद्धती व कार्यप्रणाली. संशोधनाचा अभिकल्प म्हणजे डिझाईन. तुमचं डिझाईन एक्झॅक्टली संशोधनाचं काय आहे. म्हणजे तुमचं संशोधनामध्ये डिझाईन मध्ये आपल्याला काय लिहितो आहोत आपण. कुठली पद्धती आपली आहे ती पद्धती लिहिणार. आपली चलं लिहिणार. कुठली चलं आपण संशोधनामध्ये वापरली ती आपण लिहिणार. त्यानंतर हा संशोधन जे आपलं ते प्रायोगिक आहे किंवा सर्वे आहे ते लिहिणार. कुठले टूल्स आपण डेटा कलेक्शन साठी वापरणार ती आपण लिहिणार. आणि हा असा पॅटर्न तुम्ही का निवडला. म्हणजे तुम्ही केस स्टडी वरला पण जाऊ शकत होता. तुम्ही प्रायोगिक रिसर्चला पण जाऊ शकत होता. मग तुम्ही सर्वेलाच का आलात त्याचं कारण पण आपल्याला तिथे लिहायचं या प्रकरणामध्ये. ठीक आहे. नंतर
नमुना व घटक आधारित अभिकल्प. नमुना म्हणजे सॅम्पल, तुमचं सॅम्पल तुम्हाला इथे लिहायचं आहे. घटक म्हणजे चल या अर्थाने लिहिले तिथे. नमुना आणि चल आधारित अभिकल्प, की चल कुठल्या कुठल्या चलाचा तुम्ही संशोधनामध्ये वापर करणार आहात ते तुम्ही लिहित आहात. नंतर तुम्ही न्यादर्श लिहितात. न्यादर्श म्हणजे नमुना, जनसंख्या, पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल तुमच्या संशोधनाशी संबंधित किती जनसंख्या अफेक्टेड आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये. मग अशी पहिला जो विषय होता आपला, त्यामध्ये म्हटलेला आहे महिला सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांचा अभ्यास. म्हणजे आता आदिवासी विभागामध्ये साधारणतः किती महिला असतील, हा संपूर्ण तुमची जनसंख्या झाली. आणि मग त्या महिला ज्या आहेत त्यातले किती अफेक्टेड आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. मग आता कदाचित त्या महिलांकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नावलीचा वापर केल्यामुळे तुम्हाला डेटा मिळू शकेल. मग तो डेटा किती लोकांकडनं तुम्हाला येणं अपेक्षित आहे, तो तुमचा नमुना आला. महिला भरपूर आहेत आज त्या जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या भरपूर महिला आहेत, ती पूर्ण जनसंख्या. तुम्ही तुमचं मग तिथे प्रश्नावली तुमची आता वाटली तुम्ही, आणि प्रश्नावलीमधून तुम्हाला जो रिप्लाय आलेला आहे, समजा 1000 महिला असतील आणि केवळ 700 लोकांच तुमच्या प्रश्नावल्या भरून मिळाल्या, तर 700 हा तुमचा नमुना झाला. मग तो नमुना आता पुढे तुमचं चालत राहणार. तुमच्या पूर्ण रिसर्च मध्ये 700 लोकच पुढे चालत राहणार. ओके, म्हणून संपूर्ण 1000 विभागून 700. मग त्या 700 मध्ये पण तुम्ही अजून काही चल ठेवलाय का? चल म्हणजे कसं, आता सगळे मिळून 700 आहेत, मग त्या 700 मध्ये तुम्ही SC ST काय करता आहात का? मग ते विभाग तुम्हाला डिवाइड करायचे आहेत. त्यामध्ये SC महिला एवढ्या होत्या, ST महिला एवढ्या होत्या, अजून कुठल्या समाजाच्या बघायचं असेल तर. आता ह्या आदिवासीमध्ये सगळ्या ST आहेत, त्यामुळे तो मुद्दा इथे गौण झालेला आहे. पण दुसरा एखादा विषय असेल, आता मच्छीमार सहकारी संस्था इथे तुमचे जे माहिती देणारे असेल ते कदाचित असे असू शकतात, किंवा त्यामध्ये मेल फिमेल असू शकतात. मग तुमचं तुम्ही डिव्हिजन करता आहात मेल फिमेल, तुम्ही डिव्हिजन करता आहात SC ST OBC. जर करत असाल तर तुमचा शेवटी ते तुम्ही आणि तुमचं गाईड ठरवत आहात. पण अशा पद्धतीने तुम्हाला नमुना लिहायला लागेल. मग पूर्ण जनसंख्या किती, नमुन्यामध्ये हे असे विभाग होते, त्या महिला एवढ्या होत्या, पुरुष एवढे होते, त्याचबरोबर SC ते एवढे, ST एवढे होते. तुमचा अजून एक जर चल असेल वयाचा तुम्ही दाखला देत असाल तर 25 ते 30 या वयातली एवढी माणसं होती, 31 ते 40 एवढी होती, 40 ते 60 एवढी होती, वगैरे वगैरे. हे सगळं विभाजन करून तुम्हाला लिहायला लागेल जर तुमच्या चलामध्ये याचा उल्लेख आला तर. म्हणजे चलामध्ये तुमचं वय येईल, वयोगट तुम्हाला जे रिस्पॉन्डंट आहेत, तुमच्या प्रश्नावलीला जे रिस्पॉन्डंट मिळतात त्यांचं वय जर तुम्ही वापरत असाल तर, अन्यथा नाही. त्यानंतर जेंडर, मेल किती फेमेल किती, त्यानंतर त्यांचा जर कॅटेगरीनुसार SC ST OBC करत असाल तर, मग हे 3 तुमची चल आहेत तुमच्या रिसर्च मध्ये. मग जी असतील तर हे डिव्हिजन इथे तुम्हाला नमुन्यामध्ये दाखवावं लागेल. ठीक आहे. आता तुम्ही संशोधनासाठी साधनं जी वापरणार आहात, म्हणजे प्रश्नावली वापरणार आहात. मग प्रश्नावलीमध्ये एक आपण समजू किंवा 40 प्रश्न आपले आहेत प्रश्नावलीमध्ये. मग हे 40 प्रश्न याची वैधता आणि सप्रमाणता, वैधता म्हणजे व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी तुम्ही कशी ठरवली. व्हॅलिडिटी करायची असेल तर तुम्हाला किमान 5 एक्सपर्टना ती दाखवायला लागेल तुमची प्रश्नावली. त्या 5 एक्सपर्टच्या त्यांचा सल्ला घ्यायला लागेल. त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला त्या तुमच्या प्रश्नावलीमध्ये बदल करावे लागतील. म्हणजे ही वैधता करण्याची सोपी पद्धत. आणि सप्रमाणता जी रिलायबिलिटी आपण म्हणतो, ती रिलायबिलिटी आपण कशी ठरवणार, तर एक साधारणतः पायलट स्टडी आपल्याला करता येतो. पायलट स्टडी म्हणजे आपण बनवलेली प्रश्नावली एखाद्या ठराविक गटाला 50 लोकांना, 50 महिलांना वेगळी देऊन बघायची, किंवा जे काही नमुना असेल तुमचा, पुरुष असेल, स्त्री असेल, मजूर असेल, कामगार असेल, अधिकारी असेल, असे 50 जण आपण एक निवडायचे आणि देऊन बघायची त्यांना, त्यांच्याकडनं रिप्लाय घ्यायचा. आणि जर त्यांच्याकडनं त्या जी प्रश्नावली तुम्ही दिलेली आहे त्या प्रश्नावलीला तुम्हाला अपेक्षित माहिती जर खरंच मिळत असेल तर ती तुमची रिलायबिलिटी आहे, की बाबा ह्या आपण प्रश्नावलीवर रिलायबल अवलंबून राहू शकतो. ही सर्वसाधारण पद्धत आहे. आता ह्याच्यामध्ये पण स्टॅटिस्टिकल मेथड आहे, रिलायबिलिटी ठरवण्याची स्टॅटिस्टिकल पद्धत आहे. मग त्याचं आपल्याला पूर्ण स्टॅटिस्टिक्स काढावं लागतं. ज्या प्रश्नावल्या वापरणार आपण त्या खोलात जाणार नाही आहोत. ठीक आहे. ते एज्युकेशनल रिसर्च मध्ये मात्र ते कंपल्सरी करायला लागतं. आपल्या सोशल सायन्स रिसर्च मध्ये केलंच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. तर सप्रमाणता, वैधता आणि सप्रमाणता. वैधता करायला 5 एक्सपर्टचा सल्ला घ्या,
त्यात काय आवश्यक जर तुम्हाला चेंजेस मिळाले चेंजेस करून घ्या. आणि सप्रमाणता म्हणजे जस्ट पहिली कुठल्याही सेम दुसऱ्या एखाद्या गटाला पण ते गट आपल्या मूळ रिसर्च मध्ये नसतील अशा एखाद्या वेगळ्या गटाला 50 लोकांना देऊन बघा. त्याचे जे रिएक्शन्स येतात, तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे, तुम्हाला ज्या नोंदी त्यांच्याकडनं मिळतील, जो डेटा मिळेल, तो डेटा तुम्हाला प्रॉपर तुमच्या संशोधनाला अनुरूप आहे किंवा ते तुम्हाला ठरवायला लागेल. मग ते तुमचं झालं संशोधन साधन, वैधता आणि सप्रमाण. आणि ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ही तुम्हाला तिथे लिहायची आहे. प्रकरण 3 मध्ये अशा पद्धतीने आम्ही वैधता केली आणि सप्रमाणता केली, हे तुम्हाला डिटेल लिहायचं आहे तिथे. इथे म्हटलंय पथदर्शी अभ्यास म्हणजे पायलट स्टडी. हे तुम्हाला म्हटलं आता ते मी 50 जणांना देऊन बघा, पायलट स्टडी करा. आणि मग शेवटला माहिती संकलन तुम्ही कसं करणार ते ह्या प्रकरण 3 मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे कशा पद्धती तुमची पूर्ण कार्यप्रणाली काय आहे माहिती संकलनाची ती तुम्हाला लिहायला लागेल. मग तुम्ही प्रश्नावलीचं वाटप करणार आहात, त्यांच्याकडनं डेटा गोळा करणार आहात. मग तो डेटा गोळा केल्यानंतर त्याच्यावर संख्याशास्त्रीय प्रक्रिया तुम्ही करणार आहात आणि त्या प्रक्रियेनुसार तुम्ही तुमचे हायपोथेसिस सिद्ध झाले किंवा नाही हे तुम्ही सिद्ध करणार आहात. ती तुमची संपूर्ण प्रक्रिया माहिती संकलन या मुद्द्यात तुम्हाला लिहायची आहे. मग आता ती माहिती विश्लेषण कसं करायचं त्याची माहिती इथे आलेली आहे. वर्णनात्मक विश्लेषण आपण करणार आहोत प्रकरण 3 मध्ये. मग ते कसं करणार, मग मिळालेली माहिती त्याचा आपल्याला मध्यमान, मध्यांक आणि बहुलक, मीन, मोड, मीडियन आपण तिथे काढत असतो. त्याचबरोबर आपण त्याचं प्रमाण विचलन देखील काढत असतो, ते आहे. त्यानंतर प्रसरणशीलतेची परिमाणं ही वापरायलाच हवीत असं नाही, पण तुम्हाला माहिती असलेले आवश्यक आहेत म्हणून मी ते लिहिलेलं आहे. विषमितता आणि शिखर दोष त्याला म्हणतात. ही तुम्ही वापरा असं नाहीये. तुम्ही मध्यमान, मध्यांक, बहुलक आणि प्रमाण विचलन याच्या आधारे पुढे जाऊ शकता. पण विषमितता म्हणजे स्किवनेस, शिखर दोष म्हणजे कर्टॉसिस हा प्रकार एक आहे रिसर्च मध्ये. तो वापरला तर अतिउत्तम, म्हणजे अजून अचूक तुमचं रिसर्च होतं, म्हणजे पूर्णच. त्यानंतर आलेख तुम्ही काढणार आहात तुमच्या थेसिस मध्ये. आलेखात्मक प्रतिरूपण म्हणजे वारंवारता, बहुभुज, स्तंभालेख, वृत्तालेख, जे काय आलेख आहेत तुमचे ते सगळे इथे आलेले. मग वर्णनात्मक विश्लेषण मध्ये प्रकरण 3 मध्ये तुम्ही काय काय करणार आहात ते लिहा. हे लिहायचंय सगळं, ते करून दाखवायचं नाही आपल्याला ह्या प्रकरणामध्ये. या प्रकरणात आपण ती पूर्ण पद्धती लिहिणार आहोत की जो डेटा तुम्हाला मिळणार त्या डेटावर तुम्ही केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे वापरून, त्याचबरोबर विचलनशीलतेची परिमाणे वापरून तुम्ही त्याच्यावर संख्याशास्त्रीय प्रक्रिया करणार आहात असं तुम्हाला लिहायला लागेल. मग ती कशा पद्धतीने करणार ते लिहायचं आहे. त्यानंतर ब जे आहे अनुमानात्मक विश्लेषण, ते तुम्ही करणार नाही आहात कारण ते तुमचं प्रायोगिक रिसर्च नाहीये, त्यामुळे अनुमानात्मक विश्लेषण तुम्ही करत नाही आहात. पण तुम्ही रिस्पॉन्सेस घेता आहात, एखाद्या गोष्टीचा परिणाम तुम्ही अभ्यासात आहात, परिणाम, तर तुम्ही काय स्क्वेअर टेस्ट तुम्ही करू शकता. परिणाम जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा बघत आहात, काय स्क्वेअर टेस्ट करता येईल तुम्हाला इथे. आणि क म्हटलंय गुणात्मक विश्लेषण, म्हणजे तुम्ही मुलाखत घेतली कोणाची, काही तुमचे रिस्पॉन्डंट असतील त्याची मुलाखत तुम्ही घेतली किंवा निरीक्षण तंत्र तुम्ही वापरलं असेल, त्यांच्यामध्ये राहून त्यांची कार्यपद्धती समजून घेतली निरीक्षणाद्वारे, त्यांची चर्चा केली आहे तुम्ही, तर ते गुणात्मक विश्लेषण झालं. मग ह्याला संख्याशास्त्र नाही, ह्याला स्टॅटिस्टिक वापरायचं नसतं. गुणात्मक विश्लेषणाला जी माहिती मिळाली ती ऍज इट इज आपल्याला प्रोड्यूस करायची आहे. गुणात्मक विश्लेषण असे हे 3 प्रकार आहेत, वर्णनात्मक, अनुमानात्मक आणि गुणात्मक. तुम्ही तुमच्या रिसर्चशी संबंधित कुठला तर पहिलं तुम्ही वर्णनात्मक वापरणार आहात आणि मला वाटतं तुम्ही शेवटचं गुणात्मक तुम्ही विश्लेषण करणार आहात. मध्ये अनुमानात्मक बऱ्यापैकी नाही, पण जे हे करता आहेत परिणाम शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांनी काय स्क्वेअर टेस्ट वापरायला हवी असं मला वाटतं. वापरली तर अति उत्तम, नाही तर तुम्ही डायरेक्ट गुणात्मक वर देखील जाऊ शकता. गुणात्मक विश्लेषण डायरेक्ट म्हणजे भरभरून लिहायचंच आहे आपल्याला, कुठलं तिथे स्टॅटिस्टिक आलेलं नाही, फक्त पहिलं जे वर्णनात्मक आहे तेच तुम्ही करतात आणि पुढे जाता. ठीक आहे. पुढे प्रकरण 4 आलं बघा. आता जे तुम्ही माहिती विश्लेषण केलं होतं त्याचे सगळे टेबल जे आहेत ते इथे येतात प्रकरण 4 मध्ये. माहिती विश्लेषण आणि अर्थ निर्वचन, इथे सगळे टेबल तुम्हाला लिहायचे. वर्णनात्मक म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती, परिमाणे, विचलनशीलता आणि आलेखात्मक, हे सगळे आलेख आणि टेबल सगळं जो कंटेंट आहे हा प्रकरण 4 चा कंटेंट आहे. तुमची जी प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीला धरून एवढे सगळे डेटा तुमचा येत राहणार आहे. मग तुमचे 40 प्रश्न असतील तर 40 तुमचे आलेख होतात, 40 टेबल तुमचे तयार होतात त्या प्रकरणामध्ये. किती प्रश्न आपले आहेत ते बघा, त्या पद्धतीने प्रश्न शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करा. हे प्रकरण बऱ्यापैकी मोठं होतं.
ते शॉर्ट करायचं असेल तर मग 2-3 टेबल एकत्र आपल्याला करायला लागतात, 2-3 एकत्र सारणी एकत्र करायला लागतात, 2-3 व्हेरिएबल्सची. ती पण करणं सोपं आहे. थोडस तुम्ही आलात कधी तर दाखवून देऊ की 2-3 प्रकरण 2-3 चल एकत्र करून कसे टेबल कटछट करता येतील. तर इथे पण तेच आहे, पण इथे प्रकरण 4 मध्ये हे प्रत्यक्ष स्टॅटिस्टिक्सचा डेटा तुम्हाला द्यायचा आहे. तुम्हाला मीन काय सापडला, मीडियन काय सापडला आणि मोड काय सापडला, तिथे मग काय प्रमाण विचलन होतं का किंवा कर्टोसिस स्किवनेस का आला होता का वगैरे वगैरे. मग त्याच्या आधारे तुम्हाला सांगता येतं की एवढ्या पर्सेंट लोक त्यांच्यावर असा असा परिणाम झालेला आहे वगैरे वगैरे जे काय ते. ठीक आहे, प्रकरण 4 चं सगळं कंटेंट आहे. जेवढं पण तुम्ही टेबल्स करणार आहात, जेवढे काय तुम्ही ग्राफ काढणार आहात ते इथे आले सगळे. आता प्रश्नावलीमध्ये गुणदान योजना असते आपली, म्हणजे आपण प्रश्न कसे वापरतो. तुमचे समजा 40 प्रश्न असतील तर 20 प्रश्न तुम्ही सकारात्मक अँगलने विचारता आणि 20 प्रश्न तुम्ही नकारात्मक अँगलने विचारता. ज्याचं उत्तर तुम्हाला हवं तेच मिळत असतं. पण ही याची एक प्रथा असते की समसमान 50%. सगळेच तुम्ही तुमच्या अँगलने प्रश्न विचारून चालत नाही, तर काहीसे नकारात्मक प्रश्नांची देखील संधी तुम्हाला द्यावी लागते. म्हणून हा प्रकार आहे. 50% प्रश्न तुमचे सकारात्मक ठेवा, 50% प्रश्न नकारात्मक ठेवा आणि नकारात्मकला देखील तुमच्या अँगलने सकारात्मक उत्तर जर मिळत आहे तर तुम्ही जिंकला आहात. हे लक्षात ठेवायचं. सकारात्मक प्रश्नाला सकारात्मक उत्तर तुम्हाला मिळणारच आहे, पण नकारात्मक प्रश्नांना देखील परिणाम झालाच नाही तुम्ही म्हणता जेव्हा नकारात्मक की आता इथे परिणामांचा एक टायटल मी घेऊन तुम्हाला सांगतो कसं बघा. हा, इथे कदम सरांचा आहे. कुणबी समाजाच्या जमीनविषयक समस्यांमुळे ग्रामीण विकासावर झालेल्या परिणामांचा अभ्यास. मग परिणाम तुम्ही अभ्यासत आहात, मग ग्रामीण विकासावर परिणाम झालाच नाही असं तुम्ही स्टेटमेंट त्या प्रश्नावलीमध्ये केली आहे आणि रिस्पॉन्डंटला दिलेला आहे आणि तरी तो म्हणतो नाही परिणाम झालेला आहे. मी तुमची ही स्टेटमेंट मान्य करत नाही. तुम्ही स्टेटमेंट काय केली आहे, परिणाम झाला नाही, आणि तो रिस्पॉन्डंट म्हणतो तो मान्यच करत नाही तुमचं स्टेटमेंट, म्हणजे तुम्ही जिंकलेला आहात. म्हणजे अशा पद्धतीने नकारात्मक प्रश्न तुम्हाला द्यायला लागतात टेस्टिंगसाठी की वेदर यू आर गेटिंग राईट रिस्पॉन्स ऑर नॉट, तुम्हाला योग्य रिस्पॉन्स मिळतो की नाही ते. आता त्या प्रश्नाला तुम्ही कोड देणार आहात. समजा तुमची ही लिकर्ड स्केल आहे. पहिला प्रश्नाच्या पुढे हे 5 कॉलम करायचे. प्रश्नावली जेव्हा तुम्ही बनवता तर पहिला प्रश्न त्याच्या पुढे हे 5 ऑप्शन्स द्यायचे. पूर्ण समाधानकारक, काही अंशी समाधानकारक, तटस्थ, काही अंशी असमाधानकारक आणि पुढे पूर्ण असमाधानकारक. किंवा दुसरं पण एक्झाम्पल तिथे दिलंय, पूर्ण मान्य, काही अंशी मान्य, तटस्थ, काही अंशी मान्य, पूर्ण अमान्य, असे तुम्ही पर्याय दिलेत पहिल्या प्रश्नाला. आणि पहिला प्रश्न तुमचा पॉझिटिव्ह आहे की जमीन विषयक समस्यांमुळे कुणबी समाजावर परिणाम झालाय, वाईट परिणाम झालेला आहे. त्याने जर पहिल्याच प्रश्नाला म्हटलंय पूर्ण मान्य, तर 5 पॉईंट तिथे झाले. त्याला 5 पॉईंट त्या नावावर आपण लिहिणार आहोत. म्हणजे त्याचे रिस्पॉन्स मिळेल तसे नाव द्यायचे आहेत एका. आणि नकारात्मक प्रश्नांना हे कोडिंग जे आहे ते उलट करायचं आहे. सकारात्मक प्रश्न 5, 4, 3, 2, 1 आणि नकारात्मक प्रश्न 1, 2, 4. हॅलो हॅलो, ठीक आहे ना? येतोय आवाज? हा, ओके ओके. हा, मग सकारात्मक प्रश्नांना आपण आवाज कोडिंग ब्रेक केलं होतोय. 5, 4, 3. हा, हॅलो. येस सर, येतोय बरोबर आवाज, बोला ना सर. आवाज क्लिअर आहे मग असं सर. आपण मग असं कोडिंग केल्यानंतर ना प्रत्येक प्रश्नाला समजा 40 प्रश्न असतील असे 5-5. आता पहिली फिगर जी आहे पूर्ण मान्य, समजा हा पहिलाच कॉलम आपण धरून चालू, पूर्ण समाधानकारक हा पॉईंट आपण धरून चालू. मग याची पूर्ण टोटल करायची 40 प्रश्नांची किती होते बघायची. पहिल्या रिस्पॉन्सची पूर्ण टोटल, दुसऱ्या रिस्पॉन्सची पूर्ण टोटल, असं सगळे रिस्पॉन्स सगळ्यांची टोटल करायची खाली ग्राउंडला. आता हे सगळं करायचं एक्सेल शीट मध्ये. ही पूर्ण टोटल केल्यानंतर मग तुम्ही त्याचा मीन, मोड, मीडियन काढू शकाल, जे तुम्हाला इझी जाईल. आता ते स्टॅटिस्टिक्स जे आहे त्याचं मी वेगळं लेक्चर घेईन नंतर, स्टॅटिस्टिक्स कसं करू ते आपण पुढच्या हप्त्यातच घेऊ, म्हणजे ते लगोलग होऊन जाईल ते. पण अशा पद्धतीने तुम्हाला गुणदान करायला लागतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे सर आवाज येत नाही. प्रकरण राणे सर, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हॅलो.
हॅलो हॅलो राणे सर, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना बाकी? हो येतोय सर. येस सर, आवाज एकदम क्लिअर आहे सर. येस सर, येतोय. सर तुमचा आवाज क्लिअर आहे, ओके ओके, थँक्यू. आवाज व्यवस्थित आहे सर. ओके, आता प्रकरण 5 आलं आपलं. सगळे फाइंडिंग्स आपण लिहिणार, प्रमुख शोधित आपली सगळी फाइंडिंग्स इथे येणार आणि इथे तुम्ही जे हायपोथेसिस लिहिले होते ते पडताळणी इथे करायचे. हायपोथेसिस एक एक धरून लिहायचं. पहिला हायपोथेसिस तुम्हाला हे सापडलं आणि तुमचं हे मत आहे, हे इथे सगळं एक एक हायपोथेसिस धरून लिहायचं सगळं डिटेलमध्ये प्रत्येक परिक्रम. आता तुम्ही जेव्हा क्वेश्चनर बनवता, क्वेश्चनरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न म्हणजे तुमचा हायपोथेसिस आहे आणि तो धरून तुम्हाला लिहायचे पुढे. प्रत्येक प्रश्न धरून 40 प्रश्न असतील तर 40 प्रश्न तुम्हाला प्रूव्ह करायचे आहेत. काय मिळालं ते, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय आढळलं, दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला काय आढळलं, तिसऱ्या प्रश्नात काय आढळलं, असं क्रमवार सगळं इथे तुम्हाला आता लिहायचं आहे. प्रकरण 5 मध्ये प्रश्नाला धरून लिहायचं सगळं आणि त्याच्यावर चर्चा करायची परत. असे तुमचे ही पानं पुन्हा 40 भरतील तुमची. एका प्रश्नाला एक पान जरी धरलं आपण तरी 40 प्रश्नाला 40 पानं धरतील. अगदी व्यवस्थित शांत डोक्याने त्याचं विश्लेषण तुम्हाला इथे करायचं आहे. जे विश्लेषण वाचलं जाणार आहे एक्सटर्नल रेफरी कडून. तुम्ही हायपोथेसिस कसे प्रूव्ह करता कारण हायपोथेसिस हे आपले उद्दिष्टाशी संबंधित आहे. म्हणजे तुमचं उद्दिष्ट साध्य झालं का हे इथे सिद्ध होतं जेव्हा तुमचे हायपोथेसिस प्रूव्ह होतात. म्हणजे तुमचं उद्दिष्ट साध्य झालं आणि उद्दिष्ट साध्य झालं म्हणजे तुमचा रिसर्च अप टू डेट आहे, प्रॉपर रिसर्च आहे. त्या रिसर्चला चॅलेंज नाही. ओके, जे उद्दिष्ट तुमचं साध्य झालं तर रिसर्च तुमचं अप टू डेट आहे, चॅलेंज नाही. मग कुठलाही एक्सटर्नल रेफरी तुम्हाला नाही बोलू शकणार नाही तुमच्या थेसिसला. त्यामुळे हे इथून जे लिहिणार आपण, आपले जी स्टेटमेंट आपण जे प्रूव्ह करणार आहोत स्टॅटिस्टिकली म्हणजे संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून, ते अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे प्रकरण 5 हे तुमचं पूर्ण स्टॅटिस्टिकला धरून तुम्ही जे प्रत्येक प्रश्न एक एक करत पुढे पुढे जाणार आहात ते तुमचं प्रकरण 5. अशा पद्धतीने मला वाटतं तुमचं जवळपास एक 250-300 पानं तुमचा थेसिस होणार आपोआपच. तुम्हाला काय करायची गरज नाही, एक्स्ट्रा काय लिहायची गरज नाही. आणि प्रकरण 6 हे प्रकरण 5चाच भाग आहे. वेगळं करायचं करू शकता, अन्यथा ह्या गोष्टी प्रकरण 5 मध्ये देखील लिहिता येतात. निष्कर्ष आणि चर्चा. मग निष्कर्ष लिहा, तुम्हाला त्या प्रश्नाच्या माध्यमातून जी माहिती मिळाली त्याच्यावरून तुम्हाला काय आढळलं तुम्ही निष्कर्ष काढा. त्यात कसं वेगळेपणा आहे इतरांच्या रिसर्चद्वारे ते इथे तुम्ही लिहा. आणि त्याचबरोबर तुम्हाला शिफारसी पण द्यायच्या आहेत. पण शिफारसी देताना, पुढील संशोधन शिफारसी देताना तुमच्या संशोधनाच्या मर्यादा अधोरेखित करा. तुम्ही दुसऱ्यांना शिफारस जेव्हा करता तेव्हा तुम्ही का नाही केलं असा प्रश्न येतो तिथे. म्हणून तुमची मर्यादा ती होती, म्हणून तुम्हाला नाही करता आलं, पण भविष्यातील संशोधकांना हे करता येईल असं पॉझिटिव्ह तुम्हाला लिहायचं आहे. प्रकरण 6 आणि ह्या छोट्या मोठ्या स्टेटमेंट्स आहेत, फॉन्ट साईज वगैरे ते तुम्हाला करायचं आहे. विशेष काय नाही, त्यात जनरल सूचना आहेत. सारणीमध्ये फॉन्ट साईज इतर लिखाणापेक्षा जे टेबलमध्ये तुम्ही जे फॉन्ट साईज वापरता, तुमचं संपूर्ण जे लिखाण आहे ते तुम्ही 14च्या फॉन्ट मध्ये करत असाल तर टेबल मध्ये जे फॉन्ट वापरणार त्याची साईज थोडीशी छोटी ठेवायची. मग लिखाणाची साईज तुमची 14 असेल तर टेबल मधला फॉन्ट जो तो 12 वापरा. सगळ्या टेबल्सना, सगळ्या आकृत्यांना क्रमांक देणं आवश्यकच आहे. ते क्रमांक कसे द्यायचे, ऑटोमॅटिक कसे शेवटला येतात ह्याचं पण सेशन आहे. या खूप छान गोष्टी तुम्हाला वेगळं करायला लागत नाही. कारण काय होतं, आपण जेव्हा मॅन्युअली टेबलला नंबर द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ते टायपिंग मध्ये आपण डेटा त्यामध्ये ऍड केला की ती वर खाली पेजेस होतात आणि त्यात आपले क्रमांक वर खाली मिस होतात. मग ते होऊ नये म्हणून ते क्रमांक देणं ह्याला पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपल्या कॉम्प्युटरमध्ये असतं, आपण त्याकडे कधी बघितलं नाहीये, पण त्याचं एक सेशन वेगळं घेऊन तुम्हाला मी ती माहिती देऊ शकेन. लेफ्ट मार्जिन म्हटलं आपण किमान 1.2 असावी. लेफ्ट मार्जिन 1.2 पेक्षा जास्तच असावी ऍक्च्युअली ती किमान म्हटलंय मी. याचं कारण लेफ्ट मार्जिनला आपण त्याचं बाइंडिंग करणार आपल्या थेसिसचं, म्हणून लेफ्ट मार्जिन जास्त ठेवा. 1.2 पेक्षा जास्त ठेवा, जेणेकरून तेवढा भाग बाइंडिंग मध्ये जाणार आहे आतमध्ये. उजव्या बाजूची मार्जिन जी आहे ती 1 ठेवली तरी भरपूर होते, 1 इंच साधारणतः ती होते. खाली शेवटला जी खाली बिलो मार्जिन जी आहे ती देखील 1 ठेवली तरी भरपूर आहे. आणि टॉप जे आहे टॉप देखील 1.2 ते विद्यापीठाचं आहे, त्याच्याबाबत देखील सॅम्पल दिलेलं आहे विद्यापीठाने. एकदा ते बघून घ्या. सायटेशन लिहिताना आडनावाने सुरुवात करा. डॉक्टर, प्रोफेसर, मिस्टर, मिसेस काही वापरायचं नाही सायटेशन मध्ये, डायरेक्ट लिहायचं. आणि संपूर्ण संशोधनामध्ये भूतकाळाचा वापर करायचा. तुम्हाला जे असं आढळलेलं आहे
असं होईल तसं होईल नाही. ठीक आहे, धन्यवाद. आता आपण चर्चा करू. तुम्हाला काही समस्या असेल तर विचारा. नाही सर, बरेच महिन्यानंतर खूप छान सेशन झालेलं आहे आणि लिटरली असं म्हणजे काय म्हणतात की पॉलिश झालेला आहे सगळा अभ्यास आणि खूप बारकाईने सर तुम्ही काही गोष्टी सांगितल्या ज्या आमच्या एवढ्या वर्षाच्या अभ्यासामध्ये नाही लक्षात आल्या कधी कधी. काही उदाहरण म्हणजे जर आपण सांगू तर व्याख्याबरोबर फुटनोट आणि व्यक्तीची नावं, पुस्तकांची नावं हे लिहिणं आहे. कुठेही मी लिहायचं नाही, संशोधक लिहिणं असं आहे. संशोधनाची गरज, व्याप्ती आणि महत्व एकमेकांशी किती निगडीत आहेत. मर्यादा आणि सीमांकन. तर सीमांकन हे आता पहिल्यांदा मी हा शब्द ऐकला. जे लिमिटेशन संशोधन स्वतः लावतो त्याला आपण सीमांकन असं म्हणतो. आणि तर फार महत्वाचं गुगल स्कॉलर तुम्ही एक सांगितलं आणि त्यामध्ये साईट CITE याच्यातनं आपण APA कसं बघतो ते एक खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं. आणि इन्सर्ट सायटेशन तो पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि वैधता, प्रश्नावलीची वैधता आणि सप्रमाणता हा फार महत्वाचा मुद्दा आहे जो आम्ही आतापर्यंत रिसर्च केले आहेत, परंतु प्रश्नावली कधी वैधता आम्ही त्याला करून घेतली नव्हती. तुम्ही सांगितलं की मिनिमम 5 तज्ज्ञांकडून करून घेणं, कारण की ह्या सगळ्या गोष्टी सर मला वाटतं की वायवाला आणि आपण जर थरोली काम करू तर त्यासाठी सर या फार महत्वाच्या आहेत. किंवा सप्रमाणता कमीत कमी 50 लोकांकडनं आपली जी प्रश्नावली आहे ती प्रमाणित करून घेणं आहे. आणि सर मेन मीडियम मोड हा जो विषय आहे ना सर तो सुद्धा खूप शिकण्यासारखा आहे. आपण नक्कीच पुढच्या मला वाटते सेशन्स मध्ये या गोष्टीवरती लक्ष देणार आहोत. आणि सर खरंच खूप आवडलं, म्हणजे मनपूर्वक धन्यवाद. फार दिवसानंतर एवढं छान लेक्चर ऐकायला मिळालं आणि थोडंसं अजून छान पॉलिश झालेलं आहे असं वाटतं. सर थँक्यू सो मच सर. हॅलो सर. थँक्यू. हा बोला. मी आवळे सर बोलतोय सर. हा बोला, कळतंय आम्हाला. खूप छान सर आज तुमचं लेक्चर झालं. खूपच म्हणजे आज आम्ही असे काही जे वर्ड्स आहेत ना ते पहिल्यांदाच आम्ही ऐकले सर ह्या थेसिस मध्ये. आणि तुम्ही ज्या सांगितल्या पद्धतीने सर थेसिस झाला तर पुढचा रेफरी सुद्धा विचार करेल की ह्याने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि या लेक्चर मधून आम्हाला प्रश्नावलीबद्दल खूप महत्वाची माहिती भेटली सर. तर माझा असा प्रश्न होता की सर जे 5 जे व्यक्ती आहेत आमचे गाईड सर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण कुणाकडे त्या आपल्या प्रश्नावली ज्या योग्य आहेत का त्या बघण्यासाठी कुणाकडे आपण जाऊ शकतो सर? कोणतेही सर सोशल सायन्स मधले कोणतेही 5 संशोधक शोधा सर, आपलं एक्सपर्ट त्यांच्याकडनं करून घ्या. आपल्या सोशल सर समजा माझा विषय रोजगार हमी योजना सर, मग त्या समजा त्या क्षेत्रामध्ये काम करणारे एका दोघांकडून जरी एक त्यातला एक निवडला तरी चालू शकेल का सर? नाही सर, तज्ञ पाहिजेत, किमान 3 हवेत तज्ञ सर. 3 ओके, म्हणजे सोशल सायन्स मधले कुठलेही चालतील सर? हो सर. खूप चांगली माहिती दिली आम्हाला त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. सर नमस्कार. हा बोला. सर तुम्ही त्या फुट नोट संदर्भात सगळं क्लिअर केलेलंच आहे. मला एक थोडीशी शंका अशी आहे, समजा आपण व्याख्या संदर्भात व्याख्या लिहित असताना स्पष्ट त्या व्यक्तीचं नाव लिहिलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आदिवासी समाज आहे, समजा गिलिन आणि गिलिन किंवा डॉक्टर मुजुमदार यांची व्याख्या असं लिहिलं तरी सुद्धा मग खालती फुटनोट्स लिहिणं गरजेचंच आहे? हो, ते कुठून मिळालं तुम्हाला? तुम्ही कोणाच्या नावावर काही लिहू शकता ना, मग त्याला रेफरन्स द्यायला आपल्याला. नाही, माझं असं म्हणणं आहे, ती व्याख्या लिहित असताना डायरेक्ट आपण समजा लिहिलं गिलिन आणि गिलिन यांची व्याख्या आणि समोर ती व्याख्या लिहिली, किंवा डॉक्टर मुजुमदार यांची व्याख्या आणि ती समोर व्याख्या लिहिली, मग त्यांच्या नावानेच व्याख्या जर लिहिली आपण तर तरी फुटनोट्स देणं गरजेचं आहे? हो सर, गरजेचं आहे सर. ते व्याख्या तुम्हाला कुठून मिळाली? अच्छा, त्या पुस्तकातून त्या पेज नंबर वगैरे सर. ओके. येस. थँक्यू सर. सगळं आपल्याला ऑथेंटिकच करायचं आहे. बरोबर. आता आपली संख्या जी आहे जवळपास 35 जण आपण एका वेळेला बाहेर पडणार आहोत मुंबई विद्यापीठातून. आणि मुंबई आपला ब्रँड नेम आहे, सगळ्यांचं लक्ष आहे आपल्यावर. त्यामुळे आपला कुठे जाणार आपल्याला माहिती नाही. आणि नवीन नियमाप्रमाणे तो दुसऱ्या विद्यापीठात जातो, मग तो कुठेही देशात जाऊ शकतो. आता आपले मराठीमध्ये आहे म्हणून कदाचित महाराष्ट्र आणि गोवापर्यंत लिमिटेशन राहू शकेल आपलं, कारण मराठीमध्ये आपले आहेत ते म्हणून. पण तरी पण आपलं रिसर्च किती स्ट्रॉंग आहे ना हे आपल्याला दाखवून द्यायचंच आहे.
म्हणजे आपण काही कुठून डेटा गोळा केला आणि पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिले असं आपलं नाहीये. आपण सगळं ऑथेंटिक केलेलं आहे. ऑथेंटिक सोर्सेस सगळे आपले आहेत. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि आपल्याला ती क्वालिटी प्रूव्ह करायची आहे. म्हणून करायचं आहे. हो, थँक्यू सर, थँक्यू. ओके सर. छान छान लेक्चर छान झालं आपलं. अजून कोणाला काय विचारायचं आहे? निकम सर, संतोष निकम सर. हा सर बोला. कोणाचे काही प्रश्न वगैरे आता नसतील तर तुम्ही या सेशनचे आभार मानू शकता. कोणाचे काही प्रश्न वगैरे आहेत का? सर मला फक्त एक सांगायचं होतं की सिलेबस थोडासा ग्रुपवर पाठवून द्या ना. ओके ओके ओके, तो चालेल, नो प्रॉब्लेम. ओके सर, थँक्यू. ओके. हा, शुभम सर बोलतायत, बोला. धन्यवाद सर. आज जे आपण सेशन घेतलेलं आहे PhD ग्रामीण विकासातील संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि लाभदायक हे सेशन आहे. जसं अमित सरांनी सांगितलं की काय स्क्वेअर टेस्ट असेल, टी टेस्ट असेल, यांसारख्या बऱ्याच संज्ञा ज्या आहेत स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड त्या समजून घेता आल्या. आणि पुन्हा कोणत्या संशोधनासाठी कोणता संशोधन अभिकल्प वापरावा, गुणात्मक संशोधन कधी करावं, संख्यात्मक संशोधन कधी करावं. नक्कीच सर, हे आपलं सेशन जे आहे ते खूप माहितीपूर्ण होतं. त्यासाठी धन्यवाद सर. आपण सगळ्यांनी कॅमेरा चालू करू शकतो का? आपण फोटो काढता येईल तर? जर तुम्हाला शक्य नसेल तर नका करू, पण ज्यांना शक्य त्यांनी प्लीज कॅमेरा चालू करा. किरण सर, फोटो काय मस्तपैकी छान सगळे दिसत आहेत आपल्या स्क्रीनवर. हो हो सर. नितीन खरा सर, चेहरा दाखवा, काय दाखव, कसली जमीन दाखवत आहे. काय असेल तर आपण पुन्हा भेटू आठवणीने. तू काय समस्या असेल तर मला सांगत राहा. आपल्याला सगळ्यांना एक लक्षात ठेवायचं कायम की आपलं सगळं रिसर्च सगळ्यांचं सुंदर व्हायला पाहिजे. एक आपलं अर्धा कामाने प्रॉपरली करून दाखवू. आपण सगळे सिद्ध करू ग्रुपमध्ये की हम भी किसी से कम नाही. आपल्याला दाखवायचंच आहे. नक्की सर, नक्की सर. आपला विषय कुठेसा मागे पडला. नक्की सर, नक्की. रुरल डेव्हलपमेंट आपला विषय ना थोडासा कुठेतरी मागे पडला असं वाटतंय. कारण आपल्याला सध्या काय म्हणतात त्याला, सध्या आपल्याला मालक नाही अशी अवस्था. नाही सर, आम्ही सगळं सपोर्ट करू सर तुम्हाला 100%. सर मालक तुम्हीच आमचे. आता भविष्यातले मालक तुम्हीच सर. नाही, आपल्याला पुढच्या हप्त्यात नवीन मालक मिळत आहेत, पण ते आपले दुर्दैव म्हणण्यापेक्षा ते आपले रुरल डेव्हलपमेंट मधले नाही आहेत. त्यामुळे ते आपली किती काळजी घेतील आपल्याला आता बोलता येत नाही. पण आम्ही आहात आम्हाला तुमच्या सोबत आहे. डिपार्टमेंट सगळं बस काय असेल तर आपण करू सगळं. कारण कुणाल सर, तुम्ही त्या डिपार्टमेंटचे आता एकमेव आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व बघायचं आमच्या डिपार्टमेंटचं. कारण कसं झालं महत्वाचे जे होते म्हणजे डॉक्टर दिलीप पाटील सर म्हणा किंवा डॉक्टर घागर सर म्हणा किंवा डॉक्टर अनिल पाटील सर म्हणा, म्हणजे हे 3-4 असे व्यक्ती आहेत की ते रिटायरमेंट झाले. त्याच्यामुळे आता कसं झालंय की वृक्ष वाढलेले आहे, पण ते कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतंय. परंतु आता पवार सर आहेतच, म्हणजे पवार सर 3 वर्षाचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे. पण त्याच्याबरोबर तुम्ही त्यात आता तुमची पहिली PhD झाली मला वाटतं RD विषयातून. तुम्ही एक त्याच्यावरती जोर जर दिला, जसं तुम्ही आता सांगितलं की आता सध्या आपल्याकडे म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमनची आवश्यकता आहे, पण RSC साठी मेंबरसाठी घेण्यासाठी एक मेंबर बनायला लागणार. त्याच्यानंतर मग सर्व गोष्टी होणार. म्हणजे आता सर आता रजिस्ट्रेशन 2019 नंतर आता परत आणखी तुम्ही सांगितलं की पुढे आपले कामं वाढत जाणार आहे. आता जो पण ते फॉर्म होत नाही, कमिटी तयार होत नाही, तो म्हणजे पुढे खूप अडचणी येऊ शकतात. टेक्निकल गोष्टी या भरपूर आहेत. पण सर हे सर्व तुमच्या हातातच आहे, कारण स्टडी सेंटर आणि PhD सेंटर तुमच्या जवळच आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती थोडंसं जोर लावून म्हणजे सगळ्यांची PhD तुम्ही करून घेणार मला माहिती आहे सर. आणि आजचं सेशन खरंच करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. काही गोष्टी अशा होत्या की ते माहित नव्हत्या, म्हणजे आधी तर आम्ही MPhil ला विद्यार्थी असताना आम्ही शिकलेलो, पण इतकं डिटेल्स मला वाटतं अमित पटेल सर माहिती असेल, म्हणजे जेवढे आता विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल की असं डिटेल्स कुठली इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालं नाही. म्हणजे एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचा खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि आजचं सेशन खूप छान झालं डॉक्टर कुणाल सर.
आणि खूपच मला बरं वाटलं की सेशन मी आधी विचार केला होता काय सेशन ऐकायचं, पण एमफिल जरी झालं तरी पण मी आज आवर्जून मुलं ऐकूया काय नवीन आहे. पण इतकं इंटरेस्ट ऐकत गेलो की खूप म्हणजे असं वाटलं की बंद करावं एक असं कधीच वाटलं नाही. पण ऐकत गेलो पण खूप शिकायला मिळालं. पण याच्या पुढे काही अशा काही चुका असेल त्या आम्ही नक्कीच आमच्या thesis मध्ये आम्ही सुधारू शकतो. आणि मला माहिती आहे की तुम्ही आमच्याकडून करूनच घेणार आहे. जसं दिलीप पाटील सर करून घेतात पवार सर तसंच तुम्ही आमचे एक दुसरे आधारस्तंभ आहेत आणि तुम्ही करून घेणार. आधारस्तंभ. येस, व्हेरी गुड. आधारस्तंभ. ओके सर थँक्यू सर. चालेल. ओव्हर टू सचिन सर. अरे कोणीतरी आभार माना ना माझे, असं काय करताय? निकम सर, हॅलो संतोष आजच्या या सेशन मध्ये हा पाटील कुणाल सरांनी आता खूपच चांगली माहिती दिलेली आहे. प्रबंधाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, निष्कर्षापर्यंत, शिफारशीपर्यंत अतिशय कुठेही तोल न जाऊ देता विषयाला पकडून हे जे सगळ्यांना झालेले आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे जे रिप्लाय आले ते अतिशय पॉझिटिव्ह मिळाले आणि याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. तर मी जास्त वेळ न घेता आज एवढं सुंदर सेशन हे कुणाल सरांनी आपलं घेतलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. ओके सर. ठीक आहे. आपले थँक्यू सर. थँक्यू सर. येणार आहेत सगळे सेशन ग्रुपला अटेंड करायचं. सेम टाइमला आपला दुसरा सेशन आहे. उद्या सेम टाइम उद्या विभूती Yes, sir. Yes, sir. ओके सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.